तर आता बघा, आशियाच्या आसपास असणारे किंवा एशियनमध्ये असणारे जे वेगवेगळे देश आहेत त्यांच्या संघटना आपण बघतोय रिजनल कॉपरेशन संदर्भातल्या. त्यात मेकॉंग गंगा कॉपरेशन नावाने. आता मेकॉंग काय नदी आहे, गंगा पण नदी आहे. तर मेकॉंग आणि गंगाच्या आसपास असणारे जे देश आहेत त्यांचा समावेश या मेकॉंग गंगा कॉपरेशन मध्ये होतोय. टोटल किती देश आहेत? 6 आहेत. आता ती नाव आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यात 4 एरियाज ठरवले त्यांनी. पहिलं काय कल्चर, दुसरं एज्युकेशन, तिसरं टुरिझम आणि चौथं आहे ट्रान्सपोर्टेशन. आता ह्याच्यामध्ये स्थापना त्याची कधीची आहे तर 2000 वर्ष लक्षात ठेवा. त्यातले 5 आशियन देश आणि भारत एक असा 6 देशांचा हा संघ आहे. किती देश आहेत? 6. त्यातले 5 जे आहेत ते एशियन आहेत आणि एकच फक्त भारत आहे. त्यामध्ये कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाम. तर ही जी नदी आहे, जर जगाचा नकाशा बघितला आपण तर ही नदी अशी इथून वाहते मेकॉंग. त्यामुळे त्यांनी काय काय घेतलेलं आहे, मेकॉंग गंगा इंडिया झालं. त्यानंतर मेकॉंग साठी कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाम कोपऱ्यातले देश आहेत. म्यानमार त्यामध्ये नाही, हे लक्षात ठेवा. जसं सार्क मध्ये म्यानमार नाही तसंच मेकॉंग गंगा मध्ये सुद्धा म्यानमार नाही. एवढं फक्त लक्षात असू दे. सॉरी 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 चुकलं माझं. म्यानमार आहे, बांगलादेश वगैरे नाही. म्हणजे गंगात असून सुद्धा बांगलादेश नाही. गंगा बांगलादेश मध्ये पण जाते ना, बांगलादेश नाही इथं लिहून घ्या. गंगेत असणारा फक्त एकच देश आहे भारत. गंगा आणि मेकॉंग मधले मेकॉंगचे बाकीचे राहिलेले 5 देश आहेत. गंगेतला फक्त एकच भारत मेकॉंग गंगामध्ये. बाकीचे जे 5 आहेत ते एशियन आहेत. त्यामध्ये 4 क्षेत्र त्यांनी सांगितले ते पण लक्षात ठेवा: पर्यटन, संस्कृती, शिक्षण आणि वाहतूक. आता यांच्या परिषद ज्या होत्या त्यातली शेवटची परिषद होती ती भारत कंबोडिया या दोघांनी त्याला होस्ट केलं होतं. ऑनलाईन परिषद होती. कोविड-19 विरुद्ध सामूहिक भागीदारीसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. 2021 ची शेवटची परिषद ऑनलाईन झाली होती. आता आयोरा, इंडियन ओशियन रिम असोसिएशन, आपण आधी बिमस्टेक बघितलेलं आहे. बिमस्टेक कशासाठी होती? बंगालच्या उपसागरचा आसपासचा प्रदेश. अरे ते येईल तुमच्याकडे फिरून करून असं आहे. अरे काय तुम्ही आता तो सांगायला म्हणून लाज वाटते मला. येणार आहे, कोणाची सही राहणार नाही. एवढं काय लोड घेऊ नका तुम्ही. प्रत्येकाकडे सही करायला येणार आहे. तुमची मित्राची कोणाची करायची ती सही करा, तुमच्याकडे आल्यानंतर करा. गडबड करू नका अजिबात आणि डिस्कस करू नका. फक्त सही ते तशीच पाहिजे सगळ्यांची. आता ती दरवेळेस वेगवेगळी सही दिसायची तुमच्या मित्राची, त्याबद्दल त्याची एक काळजी घ्या. इंडियन ओशियन रिम असोसिएशन आयोरा, आता ही जी संघटना आहे ती हिंदी महासागरचे इंडियन ओशियन त्याच्या आजूबाजूच आहे. आता भारताचं नाव बदलल्यानंतर ह्याला पण भारत महासागर करणार का नाही प्रश्न आहे. मात्र इंडियन ओशियनच्या आजूबाजूला जे देश आहेत त्यांची ही संघटना आहे. आता ही मोठी असणार आहे. इंडियन ओशियनचा जो विस्तार आहे महासागराचा तो मोठाच असतो, उपसागर वगैरे छोटा असतो. त्यामुळं या संघटनेमध्ये टोटल 23 देशांचा समावेश आहे. आता 23 देश आपल्याला लक्षात राहणार आहेत का? नाही. ते प्रश्न विचारले तर एशियनचे सदस्य कोण, सार्कचे सदस्य किती, बीबीएनचे सदस्य किती, आता त्यानंतर तो मेकॉंग गंगामध्ये सदस्य किती ते विचारू शकतात. कारण ते 5-6 देश वगैरे त्यामध्ये 23 देश आहेत. त्यामुळे एवढं विचारायची शक्यता कमी आहे. फक्त लॉजिक नुसार आपलं काय तर इंडियन ओशियनच्या आजूबाजू असणारे मोठे देश, मोठ्यामध्ये भारत तर आहे, त्यासोबत ऑस्ट्रेलिया पण आहे. आता याचे सचिवालय कुठे आहे तर मॉरिशस मध्ये. मॉरिशस कुठे आहे? मालीच्या आसपास आहे मॉरिशस. तर उद्दिष्ट काय असतील तर प्रदेशाचा शाश्वत आणि संतुलित विकास करणे. आता कुठलीही रिजनल कॉपरेशन संघटना असेल तर तिथं शाश्वत आणि संतुलित विकास हा उद्देश असणारच आहे. कुठलीही संघटना असू दे रिजनल कॉपरेशनसाठी हे सगळीकडे सेम असणार आहे. विकासाच्या दृष्टीने सहकार्य आणि त्यासोबतच वस्तू, सेवा, गुंतवणूक, तंत्रज्ञान ह्याचे अडथळे दूर करणे. आता जे इकॉनॉमिकल कॉपरेशन संघटना असतात, आर्थिक सहकार्य, त्याच्यामध्ये अडथळे दूर करायचे असतात कस्टमचे आणि म्हणजे कस्टम बॅरियर आणि नॉन कस्टम बॅरियर. कस्टम मध्ये काय तर तुमचं आयात शुल्क, निर्यात शुल्क. नॉन कस्टम मध्ये काय तर कोटा पद्धत असेल किंवा मग त्यांना येताना तुम्ही
कुठल्या वस्तूंना बंदी घातली असेल किंवा मग त्यांना पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने दिल्या जात असतील तर त्या सगळ्या झाल्या नॉन कस्टम बॅरेज. आता त्यांनी ब्लू इकॉनॉमी संबंधात पहिली परिषद 2015 मध्ये मॉरिशस मध्ये घेतली होती. आता समुद्राच्या आजूबाजूचे सगळे देश आहेत, देशाचे नाव लक्षात ठेवायची काय गरज नाहीये तशी. मात्र तुम्हाला जिओग्राफी जर चांगली असेल तर इंडियन ओशनच्या आजूबाजूवरनं तुम्ही इलिमिनेट करू शकताय. अमेरिका वगैरे त्याच्यामध्ये येणार नाही, हे लक्षात ठेवा. नंतर एशियन सगळ्यात महत्वाची परिषद आणि सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात ते सार्क आणि एशियनवर. तर तसं एशियनमध्ये भारताचा समावेश नाही, कारण दक्षिण पूर्व साऊथ ईस्ट एशियाचा जो हा प्रदेश आहे तर जर आपण जिओग्राफिकली बघितले तर भारत त्या प्रदेशात येत नाही. भारत साऊथ एशियामध्ये साऊथ ईस्ट मध्ये नाहीये, त्यामुळे एशियनमध्ये भारताचा समावेश होऊ शकलेला नाही. भारत त्यांचा सहकारी देश किंवा निरीक्षक देश म्हणून बऱ्याच संघटनांमध्ये आहे, मात्र डायरेक्ट एशियनमध्ये नाही. आता एशियन मधल्या लक्षात काय काय ठेवायचं तर सेक्रेटरी जनरल काओ किम होम. आता हे सगळे चायनीज तिकडचे नाव आहेत इंडोनेशियन. काओ किम होम हे इंडोनेशियाचे, इंडोनेशियाकडे तिचं चेअरमनशिप आहे आणि सेक्रेटरी जनरल कोण आहेत काओ किम होम. काओ किम एवढं लक्षात ठेवा. ते चार व्यक्तीच्या एखाद्या नावात किम नाव असते तिकडं. काओ किम. इस्टॅब्लिशमेंट कशी आहे आपल्याकडे पाटील कसं असते तसं तिकडे किम असते. बँकॉक डिक्लेरेशन 8 ऑगस्ट 1967 ला बँकॉक डिक्लेरेशन करण्यात आली होती आणि त्या बँकॉक डिक्लेरेशन नुसार एशियनची स्थापना झालेली आहे. ह्याच्यावर बऱ्याच प्रश्न आला आणि हे तुम्हाला माहित असेल. त्यानंतर ह्याचं जे सनद आहे, चार्टर म्हणजे सनद, सनद जे असेल त्याचे सनद 2008 ला स्वीकारण्यात आलेले आहे. तर दोन्ही तारखा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्थापना 67 ला बँकॉक डिक्लेरेशन नुसार आणि जे चार्टर आहे ते 2008 ला. एरिया वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही, पॉप्युलेशन वगैरे काय नाही. आता लँग्वेज कुठली आहे त्याची इंग्लिश असणार आहे. हेडक्वार्टर कुठे आहे जकार्तामध्ये. जकार्ताची ही इंडोनेशियाची राजधानी. आता इंडोनेशिया तिची राजधानी बदलण्यासाठी प्रयत्न चालू आहे. बोर्निओ बेटावरती घेऊन जाणार आहे, पण आता ते अजून प्रोसेस मध्ये का झाली पूर्ण, झाली का पूर्ण, झाली का अजून शिफ्ट व्हायचे नाही झाली वाटतं अजून. ठीक आहे, मग जकार्ता हे अजून एशियनचं मुख्यालय आहे हे लक्षात ठेवा. आता त्याच्यामध्ये जे संस्थापक राज्य आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणजे तुम्ही ट्रिक केले असतील एशियनचे देश वगैरे लक्षात ठेवायला. IPS मिलिता असं पण लक्षात ठेवू शकतो आपण. आय म्हणजे काय इंडोनेशिया, पी म्हणजे फिलिपिन्स, एस म्हणजे काय सिंगापूर, मे म्हणजे मलेशिया आणि था म्हणजे थायलंड. तर असे 5 देश आहेत त्यांनी जे संस्थापक देश म्हणून स्थापना केलेली आहे. ह्याच्यावर बरेच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे संस्थापक देश म्हणजे काय. आता त्याच्यानंतर मग CMLV कंबोडिया, म्यानमार, लाओस, व्हिएतनाम हे नंतर ऍड झालेले. CMLV देश नंतर ऍड झालेले. त्यामध्ये टोटल आता 10 त्याचे सदस्य. आता 11वा कोणता झालाय लिस्ट तिमोर. हे पण लिहून घ्या, ऍड करा पुस्तकात पण ऍड करा. तुमच्या किती जणांनी पुस्तक आणले 10-12 जणांनी तर आणले असतील किंवा त्यांनी तर ऍड करा लिस्ट तिमोर. इथं CMLV उलट आहे. CMLV उलट लिहायचं CMLV आणि त्यानंतर ब्रुने. संस्थापक IPS मिलिता त्यानंतर CMLV उलट लिहायचं CMLV. ऑफिशियली पण बऱ्याच ठिकाणी CMLV म्हटलं जातं. कंबोडिया, म्यानमार, लाओस, व्हिएतनाम आणि परत ब्रुने. असं उलट लिहायचं. नंतर हे 6, 7, 8, 9, 10 सगळ्यात शेवटी लास्ट बट नॉट लिस्ट तिमोर. लिस्ट तिमोर नंतर ऍड झालेला आहे. तर हे 11 देश झाले. आता निरीक्षक कोण आहे तर पापुआ न्यू गिनी आणि तिमोर लिस्ट. आता ही तिमोर लिस्ट निरीक्षकच्या ऐवजी सदस्य झालाय, त्यामुळे पुस्तकात पण कट करा. पापुआ न्यू गिनी इंडोनेशियाच्या जवळ आहे. तिथले पापुआ नावाची जमात फेमस आहे, त्याच्यावरनं ते पापुआ न्यू गिनी तिचं नाव पडलेलं आहे. बोधवाक्य काय 1 विजन 1 आयडेंटिटी 1 कम्युनिटी. आता ह्याला पुढच्या टप्प्यात जायचंय या एशियनला. अतिप्रगत अवस्थेत पुढच्या काळात जाईलच ते.
आर्थिक वाढ, सामाजिक विकास, सांस्कृतिक विकास हे सगळं बोलवायचं नाही, ते अजिबात त्यात अंडरलाईन पण करायचं नाही. तुमच्या सद्सद विवेक बुद्धीला माहिती आहे संघटना रिजनल असेल तर त्याचं काय काय वैशिष्ट्य. एशियनचे क्षेत्रफळ पृथ्वीच्या 3% आहे. आपलं जे आहे सार्कचं विचारू शकतात. सार्कचं क्षेत्रफळ 3% आहे. एशियनचं पण 3% आहे. लोकसंख्या आपली 21%. यांची फक्त किती आहे 8.5%. आपली 21%. भारत आणि बांगलादेशचं आणि पाकिस्तानचं मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये. आणि झालं नसते तर आपण 1 नंबरला असतो लोकसंख्येत तर किमान. आशियानच्या क्षेत्रफळात समुद्राचा प्रदेश जमिनीपेक्षा तिप्पट आहे. हे पण एक महत्वाचं आहे. त्यांच्या वेबसाईटवरच दिलेलं आहे. सरांनी पण कॉपी केलेलं आहे, विचारलं जाऊ शकते पण. त्यानंतर बघा, एशियन संघटनेने चीन, जपान, साऊथ कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड बरोबर FTA करार केलेला. आता हे लक्षात ठेवताना भारत लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. भारतासोबत FTA केलेला आहे. आणि जे 6 देश आहेत त्यांना एशियन+3 आणि एशियन+6 ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. एशियन+3 असे लिहित होते तुम्ही पुस्तकात. आणि तिथं क्रिकेट खेळणारे देश आणि चायनीज दिसणारे देश असं दोन्हीचा फरक आहे. एशियन+3 म्हणजे काय, तर चीन, जपान आणि दक्षिण कोरिया. आता ठीक आहे, असं वंशभेदाची टिप्पणी नाही, मात्र ज्यांचे डोळे बारीक आहेत ते सगळे त्याच्यामध्ये एशियन+3 मध्ये चीन, जपान, साऊथ कोरिया डोळे बारीक असते आणि एकसारखेच वाटते आपल्याला. हे कोण जरी दिसला तरी ऍक्टरचं नाव आपण ब्रुसलीच म्हणतो. जॅकी चॅन, ब्रुसली या दोन्हीतला पण फरक तुम्हाला ओळखता येणार नाही. ते जवळपासच वाटतं आपल्याला, कारण त्यांच्या शरीराची ठेवण तशी आहे. मात्र लहान डोळे असणारे आणि नूडल खाणारे एशियन+3 आहे. आणि एशियन+6 मध्ये जे ऍडिशनल 3 ऍड होतात, ऍडिशनल 3 हे क्रिकेट खेळणारे. क्रिकेट वर्ल्ड कप चालू आहे त्यामुळे तुम्हाला 3 देश माहिती आहेत: ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत. हे 3 देश आहेत ते क्रिकेट खेळणार. एशियन+6 झाले. 2012 मध्ये एशियननं भारताला स्ट्रॅटेजिक पार्टनरचा दर्जा दिलेला आहे. हे पण लक्षात ठेवा. 2012 मध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरचा दर्जा दिलेला आहे. 2020 ला 17वी जी भारत आशियान परिषद होती ती ऑनलाईन पार पडली होती. एशियननं जे COVID-19 रिस्पॉन्स फंड उभारला होता त्याला $1 मिलियन योगदान भारताने दिलं होतं. 2021 मध्ये वस्तू आयातीमध्ये एशियनचा वाटा 12.1% आणि निर्यातीत वाटा 10.8% होता. ह्याचा अर्थ काय होता आपला, जो व्यापार तोल आहे तो अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, प्रतिकूल आहे. एशियन सोबतचा जो आपला व्यापार तोल आहे तो प्रतिकूल आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट, कारण काय होतं आपण आयात जास्त करतोय, निर्यात कमी करतोय. पाम तेल म्हणजे घराघरात गावामध्ये तर पाम तेल वापरलं जाते. ते पाम तेल इंडोनेशिया वगैरे मधनं मागवतोय आपण. आता एशियनची पुढची संघटना होती RCEP, रिजनल कोऑपरेटिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. RCEP मधनं बाहेर का पडला आपण, अजून कुठले देश आहेत तर 10 एशियन देश आहेत. 10 एशियन. त्याच्यानंतर मी लहान डोळे असणारे 3 देश म्हणलोय तुम्हाला. कुठले, एशियन+3 मध्ये चीन, जपान, दक्षिण कोरिया. आणि एशियन+6 मधला भारत वगळता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. भारत आणि टायमाला आपण पळून आलो तिकडे, अडकलो असतो. तर भारत तिथं नाहीये, कारण भारताचा आधीच जो व्यापार तोल आहे म्हणजे भारत आपल्या चीनला जेवढी निर्यात करतोय कित्येक पटीने जास्त ते आयात करतोय. बरोबर आहे का. ते चायनावर म्हणजे निर्बंध टाकणं किंवा चायना माल वापरू नका म्हणून आपण जे टी-शर्ट वापरतो ते सुद्धा चायनावरनं आणलेले असते. एवढं त्यांचं डॉमिनन्स आहे. फटाके पण त्यांचे असतात, आकाश कंदील पण चायना देते आपल्याला, फुलभाजी सुद्धा चायना जोडवतो आपण बऱ्याच वेळा. हर घर तिरंगा झेंडे होते का त्यांच्या अंदर. हा कॉन्ट्रॅक्ट तर त्यांना स्वस्त. ते गणपती नाही, गणपती अजून आपण म्हणतो प्लास्टिक. त्यांना अजून नाही कळलं. गणपती मधला जो कलर आहे तिकडनं आणत असेल आपण, पण बनवतो तर आपणच. कारण आणायचं अवघड आहे लांबलं, वजन जास्त आहे आणि त्यानुसार काही दिवसानं बनवतील ते पण. EMI सारखी कंपनी एखादीकडे टाकतील आणि मास प्रोडक्शन करतील त्याचा. पण ऍपलचा फोन आहे ना तो सुद्धा चायनामध्येच आहे. म्हणजे कुठला जरी असला, अमेरिकेत जरी असेल ऍपल फोन, अमेरिकेची कंपनी आहे पण तो तयार चायनामध्येच होतो. कारण चायना नाही ना, चायना पॉलिटिकली कम्युनिस्ट आहे.
पण इकॉनॉमिकली ते अमेरिकेपेक्षा जास्त भांडवलशाही आहे. निओलिबरल असं म्हणू शकतो. ते त्या बाबतीत त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगचा हब तयार केलाय. ऍपलच्या ह्याच्यावर पण रिपब्लिक ऑफ चायना असं लिहिलेलं असतं. काय त्याचं लॉंग फॉर्म काय असतं? नाही नाही, मेड इन चायना लिहायचं बंद केलं. मेड इन चायनाचा ब्रँडच एवढा भंगार झालाय. मग राहुल गांधीला आता रागा म्हणायला चालू केले. राहुल गांधी जरा निगेटिव्ह सेन्स मध्ये वाटत होता. रागा म्हणजे नवीन स्वरूपातला दाढी वाढवलेला व्हाईट कलरचा टी शर्ट किती हजाराचा होता? पीआरसी, पीपल रिपब्लिक ऑफ चायना. आपल्या भारतातल्या जे विरोध करणाऱ्या जनतेला तर माहितच नाही पीआरसी म्हणजे काय. विरोध करणारे तर एकदम जास्त कट्टर आहेत. त्यांना पीआरसी लिहिलं तर ते घेतील, चायना म्हणलं तरी घेणार नाही. ते मेडलँड चायनाला, मेनलँड चायना त्याला विरोध करते. त्या कुणाला कामराने सांगितलं ना त्यामध्ये, मेनलँड चायनाचं रेस्टॉरंट इंडियन आहे. सदस्य देशामध्ये आधुनिक सदन उच्च प्रतीचे. आता बघा चायना म्हणजे हे तर आहेच, व्यापाराचा पण परिणाम होत होता आणि त्यासोबतच आरसीईपी मध्ये चायना डॉमिनेट करणार होता बाकी सगळ्या देशांना. आणि भारताने त्यामधनं माघार घेतल्यामुळं भारताला त्या कराराला आता बाध्य राहता येणार नाही. एकदा त्या करारामध्ये राहिलं तर आयात निर्यातीवरचे जे आता सध्या आपण अँटी डम्पिंग वगैरे करतोय, त्याच्या काही मालाला आपण वेगवेगळ्या कारणामुळं बॅरियर टाकतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय तर ते फोन, चायनाचे जे फोन होते ते ब्लास्ट होत होते. आधीचा माहित आहे ना फोन, त्याच्यामध्ये आपल्याला ते स्पीकर लावायची गरज नव्हती. त्याला 5-5 स्पीकर असायचे, 4-4 सिम असायचे. चायनाने ज्यावेळेस आपल्याकडे लॉन्च केला त्यावेळेस आपण स्मार्टफोन शिकलो. स्मार्टफोन वापरायचा वगैरे चायनामुळे शिकलो ना. तर त्यांनी जे डिफेक्टिव्ह माल असतील ते पण आपल्याकडे डंप करायचे. तर ते आपल्याला करता येणार नव्हते. फक्त बॅरियर जे होते ते टेरिफ बॅरियरच नव्हते, तर नॉन टेरिफ बॅरियर सुद्धा आपल्याला तिथं ठेवता येणार नव्हते. त्यामुळे आपण आरईसीपी मधनं बाहेर पडलोय. आता त्याच्यामध्ये जे 15 मेंबर आहेत त्यांच्या जवळपास 30% वर्ल्डचं पॉप्युलेशन आहे त्यामध्ये, आणि 30% ग्लोबल जीडीपीचा त्यामधून येणार आहे. आता 30-30 सेम आकडा असल्यामुळे कदाचित त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणजे मल्टी लाईनर मध्ये सुद्धा टाकू शकतात ते, की जे आरसीईपी देश आहेत त्यांची जी लोकसंख्येमधला वाटा आहे जगाच्या तो 30% आहे. आणि योगायोगाने जीडीपीचा जो वाटा आहे तो सुद्धा 30%च आहे. आता भारत त्याच्यामधून बाहेर पडलेला आहे, नंतर लोकसंख्येचा जो वाटा आहे तो किमान अजून 7% वाढला असता. 7.5% ना, आपण 7.7 नवीन जनगणना झालेली नाही, झाल्यानंतर अजून आकडे बदलतील, पण साधारण 38% वाटा गेला असता. लार्जेस्ट ट्रेड ब्लॉक इन हिस्ट्री आहे ते, म्हणजे सगळ्यात मोठा ट्रेड ब्लॉक असणार आहे तो. नोव्हेंबर 2020 ला सही केला आणि सहीच्या वेळेसच आपण पळून आलो. आरसीपी इज द फर्स्ट फ्री ट्रेड अग्रीमेंट अमॉंग द लार्जेस्ट इकॉनॉमिक इन एशिया. एशियाला तो डॉमिनेट करणार आहे, कारण एशियामधले 10 देश आहेतच. त्यासोबत त्यामध्ये चायना ऍड झालाय. चायना एकटा त्यांच्या 10 पट आहे त्या 10 देशांच्या. त्यामध्ये परत जपान पण आलेलं आहे. जपान म्हणजे अमेरिकेचं पिल्लूच आहे. कारण अमेरिका जी करेल ना ते सगळ्या गोष्टी जपान राबवते. म्हणजे ज्यावेळेस महायुद्ध झालं होतं त्यावेळेस जपानच्या त्या हिरोशिमा नागासाकीवर सगळ्यात मोठे बॉम्ब अमेरिकेने टाकले होते. मात्र जपाननं परत त्याचा विचाराचा अँगल तो बदलून टाकला. नाहीतर जपान ज्यावेळेस आक्रमण करत होता, जपान सगळ्यात जास्त इम्पेरियलिस्टिक आणि आक्रमकता असणारा, आक्रमण करणारा, दुसऱ्यावर जास्त प्रदेश ताब्यात घेणारा असा देश होता. जपानने जेवढे चायनावर अत्याचार केलेत तेवढे आतापर्यंत कोणीच केलं नाही. चायनाने पण आतापर्यंत कोणावर केलं नाही, म्हणजे तिबेटवर वगैरे केलं नाही. तेवढे जपाननं त्या काळात अत्याचार केले होते. मात्र जपानचा नाता अमेरिकेचा सगळ्यात जास्त चांगला आहे. अमेरिका जपानचे संबंध जगात सगळ्यात दोन देशाचा विचार केला तर चांगले आहेत. जपान मध्ये त्यामध्ये आलाय. साऊथ कोरिया पण आहे. साऊथ कोरिया पण अमेरिका प्रो आहे. साऊथ कोरिया नॉर्थ कोरियाची विभागणी तशी झाली होती. हा, एकानं साऊथ कोरियाला सपोर्ट केला, एकानं नॉर्थ कोरियाला. तो दुसरा जो होता तो रशिया होता, युएसएसआर, आणि साऊथ कोरिया होता तो अमेरिका होता. आता कसं असतं, युद्धात जो जिंकला त्याचा फायदा होत असते. योगायोगानं युएसएसआरचे तुकडे झाले आणि अमेरिका मोठा डॉमिनेट झाला जगामध्ये. त्यामुळे अमेरिका महासत्ता म्हणल्यामुळे साऊथ कोरियाची पण त्या तुलनेत डेव्हलपमेंट झाली आणि नॉर्थ कोरियाला मोठे मोठे नेते लाभले, किम जोंग उन सारखे. त्यामुळे त्यांचा विकास तिथं त्यांच्या पद्धतीने झाला. फक्त अणुबॉम्ब तयार करते ते, दुसरं काय करत नाही. हायड्रो सदस्य देशामध्ये आधुनिक सदन उच्च प्रतीचे सर्वांना लाभदायक ठरतील असे करार करणे, हे सगळे असे वाक्य असतात ना, अशाच पद्धतीने ते तिथे येणार आहे. तुम्हाला जर ते चुकीचे वाटत नाही तोपर्यंत त्यांना बरोबर पकडायचे. असे किती वाक्य येऊ द्या, जोपर्यंत तुम्हाला एकदम अपोजिट वाटत नाही त्याचा मिनिंग तोपर्यंत त्याला इलिमिनेट नाही करायचं.
मिनिमम रिजेक्शन वापरायचं त्याला. आरसीपी मध्ये 30% लोकसंख्या राहते. आता हे फॅक्च्युअल डाटा आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि जीडीपी मध्ये 30% वाटा आरसीपीचा आहे. आता हे दोन गोष्टी विचारल्या जाऊ शकते, ह्याच्यामध्ये तुम्हाला गंडवलं जाऊ शकते. जीडीपी मध्ये 20% वाटा किंवा लोकसंख्या 20% असं विचारलं जाऊ शकते, तर तिथं गंडवता येईल. इंडोनेशिया एक मोठा आहे त्यामध्ये, चायना पण मोठा आहे लोकसंख्येच्या बाबतीत. आरसीपीचा वापर हा मुक्त व्यापार करारावर आधारित आहे, म्हणजे कशावर आहे, एफटीए वर आधारित आहे, एफटीए सारखा. आकडे काय वेगळे आहेत का? इंडिया पकडला असेल त्याला, इंडिया बाहेर पडला. भारत आणि आरसीपीचा सदस्य होता, मात्र 4 नोव्हेंबर 2019 ला भारतानं त्यातनं एक्झिट घेतली. आता ह्याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न काय, आरसीपीची जी स्थापना आहे ती सुद्धा विचारली जाऊ शकते. आता तो जो करार अंमलात आलाय, तर ते 4 नोव्हेंबर 2019 ला भारत बाहेर पडला. हे तारीख महत्वाची आहे. विचारलंय पण ह्याच्या आधी पण कुठल्या तर परीक्षेला विचारलं होतं, मात्र हे तारीख विचारली जाऊ शकते स्पेसिफिक. 4 नोव्हेंबर 2019. सगळ्यात जास्त शहाणपणाचा इकॉनॉमिक्सच्या बाबतीत जर निर्णय असेल तर हा घेतला असेल, म्हणजे मला असं वाटतंय. बाकी इकॉनॉमिस्ट आहेत, भारतानं इकॉनॉमिक अँगलवर हा निर्णय चांगला घेतला होता. नोटबंदी वगैरेच्या बाबतीत मतभेद असतील, मात्र हा निर्णय आणि म्हणजे कुणाचं मतभेदाशिवाय योग्यच होता आरसीपी मधनं बाहेर पडणं. भारताचा व्यवहार प्रतिकूल असून आरसीपी मधील 15 पैकी 11 देशाबरोबर भारताचा व्यवहार प्रतिकूल आहे. चायना तर महत्वाचा आहेच, बाकीचे सार्क आणि एशियन मधले 11 देश आहेत त्यांच्यासोबत भारताचा व्यापार हा प्रतिकूल आहे. संभाव्य व्यापारी करार जर आला तर भारताचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि अंतर्गत उद्योग आहेत त्याच्यावर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार होता. चीन मॅन्युफॅक्चरिंगचा हबच आहे, त्यामुळे त्याचा पण भारतावर तोटा होईल. त्यासोबतच डेअरी उत्पादने, मसाले, हे सगळ्या गोष्टी आहेत त्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, व्हिएतनाम मध्ये पण आहे. ऑस्ट्रेलियामध्ये तिथं मेंढ्या असं होलसेलमध्ये पाळल्या जातात, आपल्याकडे कधीतरी दिसतात. तिथं मरी डार्लिंगचं जे खोर आहे, मोठ्या त्यांचं मोठं फार्म आहे, ते फार्मच आहे. आपल्याकडे जोडधंदा म्हणून पशुपालन केलं जातं, तिथं मेन धंदा म्हणून पशुपालन केलं जातं. मग त्यांना आपण कम्पीट करू शकत नाही. आणि त्यांच्याकडे आहे ना जे इंडस्ट्री आहेत त्या मोठ्या आहेत पशुपालनाच्या वगैरे, म्हणजे पॅकेज वगैरे कॅनिंग वगैरे करून कॅन मध्ये वगैरे करून एक्सपोर्ट करतात. त्यामुळे त्या गोष्टीचा सुद्धा तोटा आपल्याला झाला असता. त्यासोबतच आरसीपी वस्तू व सेवा व्यापारापर्यंत फक्त सीमित नाही, तुम्हाला मागाशी सांगितलं. हे फक्त जो धोका आहे आरसीपीचा तो फक्त टेरिफ पुरता नाहीये, तर ते आयपीआर मध्ये चायना दुसऱ्या दिवशी सगळ्या गोष्टी तयार करते. इकडे काय कुठला नवीन शोध लावला तर त्याच्यापेक्षा कमी किमतीत. फक्त चायना जे गोळ्या वापरत नाही तेवढं आपलं नशीब आहे, नंतर कोरोनामध्ये ते किती चालले किती नाही कळलं नसतं. तर चायनाच्या फक्त मेडिकल मध्ये तर एवढं जास्त इन्फ्लुएन्स नाहीये, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे, पण फार्मास्युटिकल मध्ये थोडं कमी आहे त्यांचा इन्फ्लुएन्स. इंडिया कशामुळे होतं, मलेरिया वगैरे आपण एक्सपोर्ट का केलं होतं, आपल्याकडे मलेरिया आहे म्हणून. तिथं ते क्लोरोपिनियन वगैरे लागतच नाही, तिथं मलेरिया ऑलरेडी गेलाय. आता मलेरिया नाहीच तर अमेरिकेवाले मलेरियाच्या गोळ्या कशाला तयार करतील. आपल्याकडे इकडे डिगभर पेशंट असतात मलेरियाचे, लाखो लोक असतात, पण त्यांच्यासाठी औषध उत्पादन करावं लागतं आपल्याकडे, त्यामुळे स्टॉप होता. आपले जे न्यूज चॅनलवाले 10 दिवस दाखवत होते आपण एवढं म्हणजे ते अभिमानाची गोष्ट असली तर अभिमानानं स्वीकारलीच पाहिजे, पण ज्या चूक आहे त्या आपल्याला माहित झाल्या पाहिजे ना. आपल्याकडे मलेरिया ही आपली निगेटिव्ह गोष्ट आहे, आणि आता जे तथाकथित मीडिया आहे त्यांनी चांगल्या गोष्टी पण दाखवल्या पाहिजेत, पण मलेरिया रोग आपल्याकडे आहे त्यामुळे त्याची औषधं आपल्याकडे आहेत, म्हणून आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतोय. आपण काही ग्लॅक्सो एवढं मोठं झालं नाही, ग्लॅक्सो त्यांची कंपनी आहे, आज भारतात 1 नंबरला आहे ग्लॅक्सो स्मिथ क्लिनिक. त्यानंतर त्यांचे जॉन्सन अँड जॉन्सन आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, हे सगळे जे फार्मास्युटिकल मधले टॉपचे कंपनी आहेत ते कुणाचे आहेत, त्यांचे आहेत. आपल्याकडे डॉक्टर रेड्डी वगैरे आहे, पण ते लिमिटेड गोष्टीसाठी आहे. किंवा मग आपल्याकडे सिप्ला आहे, परत लसीसाठी सायरस पुनावालाची सिरम आहे, तर ते त्यापुरते आहेत. मात्र टेक्नॉलॉजी जी असते ती सुद्धा परत ओईसीडी देशाकडनं जाणावं लागते आपल्याला. आणि जो सिरमचा मालक आहे तो सुद्धा राहिला तिकडेच जातो परत शेवटी. तर कारण त्याने ऑक्सफर्ड सोबत करार करून ते लस डेव्हलप केली होती. म्हणजे आपण काही गोष्टी आपल्या स्वीकारल्या पाहिजेत आणि काही गोष्टी आपल्या ज्या हे त्रुटी ते पण मान्य केलं पाहिजे. मलेरियाचं त्यामुळे होतं कारण मलेरिया आपल्याकडे जास्त असल्यामुळे आपण त्यांना निर्यात करत होतो. मात्र जे आयपीआर आहेत, आयपीआर मध्ये सगळ्यात जास्त चोरी चायना करते. आयपीआरच्या पलीकडे जाणारा तो करार होता, त्यामुळे चीनी गुंतवणूक वाढण्याची शक्यता होती. आता अमेरिकेला सुद्धा चीन सोबत पंगा घ्यायचा अवघड आहे. मध्ये ते कॅमेराचं निघालं होतं, कुठली कंपनी होती ती कॅमेऱ्याची, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कंपनी आहे अमेरिकेमध्ये, बरेच कॅमेरे आहेत त्यांचे.
नाही नाही. आशिया पॅसिफिक. आता आशिया पॅसिफिक मध्ये काय संघटना बघूया. त्यामध्ये ऍपेक आहे. ऍपेक वर गेल्या वर्षी देश कोणते ते प्रश्न आला होता 2020 किंवा 21 मध्ये आला असेल. 20 किंवा 21च्या मेन्सला त्या देशावर प्रश्न आला होता, ते इलिमिनेट करायचे होते. युपीएससीच्या प्रिलिमला सुद्धा प्रश्न आला होता ऍपेक वर. काय म्हणला. तर ऍपेकची स्थापना कधी झालेली आहे? नोव्हेंबर 1989 ला. सचिवालय काय? सिंगापूर. तर एशिया पॅसिफिक मध्ये काय येणार आहे? तर आशिया आणि पॅसिफिकच्या आजूबाजूला असणारे हे देश. आता आशिया आणि पॅसिफिक मध्ये भारताचा समावेश होतोय का पॅसिफिक रिजन मध्ये? एशिया पॅसिफिक रिजन म्हणजे काय? तर आशियातला असा प्रदेश किंवा पॅसिफिकच्या शेजारचा असा प्रदेश जो दोघांना जवळ आहे. तर त्याच्यामध्ये इकडचं अमेरिका वगैरे आणि इकडं ऑस्ट्रेलिया वगैरे किंवा रशिया वगैरे त्यामध्ये येते. आता दोन कट्टर शत्रू एका संघटनेत आहेत. सार्क मध्ये आहेत आणि दुसऱ्या एपेक मध्ये. सार्क मध्ये भारत पाकिस्तान आहे, एपेक मध्ये रशिया आणि USA. बरं ऍपेक मध्ये बघा, आता एशिया पॅसिफिक प्रदेशात आर्थिक विकास सहकार्य. आता आर्थिक विकास सहकार्य रिजनल कॉर्पोरेशन मध्ये असणारच आहे. नंतर व्यापार आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन, हे सुद्धा इकॉनॉमिक कॉर्पोरेशन मध्ये येते. इकॉनॉमिक कॉर्पोरेशनची डेफिनेशन आहे ते. आता ह्याच्यातले जे देश आहेत त्याच्यामध्ये चायना, हाँगकाँग, इंडोनेशिया, जपान, साऊथ कोरिया, मलेशिया हे जे आहेत इकडचे हे एशियन देश आहेत. त्यानंतर न्यूझीलंड आणि पापुआ गिनी सुद्धा एशियन आहे. आता अमेरिकेतले कोणते आहेत तर त्याला आपण टिक करूया, किंवा तुमच्या पुस्तकात पण तुम्ही वेगळे काढा, फक्त वाचून घ्या एकदा. जर कधी प्रश्न आला, हे 21 देश तुम्हाला लक्षात राहणार नाहीत तरी पण इलिमिनेट करता येईल, किंवा तुम्हाला हे तर फिक्स माहित असेल की ह्याच्यामध्ये इंडिया तर येणारच नाही, इंडिया तर विषयच नाही, आपण त्याच्या आजूबाजूला पण नाही. पॅसिफिकचा आपला काही संबंध नाही, आपल्या स्वतःचा मालकीचा म्हणण्यापेक्षा स्वतःच्या नाव असणार आहे की इंडियन ओशन आहे. त्यामुळं इंडियन ओशनला आपण जवळ आहे, पॅसिफिकचा ना आपला काही संबंध येत नाही. त्यामुळं एपेक मध्ये असण्याचा आपला काही प्रश्नच नाही. त्यानंतर पुढं हे मेक्सिको आहे, त्यानंतर पेरू आहे, फिलिपाईन्स रशिया एशियामध्येच आहे, सिंगापूर पण एशिया आहे, तैवान. चायनाचा आहे का नाही त्यांचा प्रश्न आहे तो. तैवान चायनाचा असं चायना म्हणते. थायलंड आहे, युनायटेड स्टेट आणि व्हिएतनाम पण एशियामध्येच आहे. आता बघा ह्याच्यामध्ये फक्त काय झालं, USA, पेरू, मेक्सिको, अजून कुठलं दिसतंय का? आणि कॅनडा. तर इथं बाजूला लिहून घेऊ शकता तुम्ही. कॅनडा, मेक्सिको, USA. चिली पण आहे ना, चिली, पेरू. झालं का? म्हणजे नाफ्टा मधले 3 आहेत. कॅनडा, आता त्याचं नाव काय बदललंय, MCA, USMA. तर ते कॅनडा, मेक्सिको आणि USA हे 3 तर आहेतच, नाफ्टामध्ये आधी होते ते. त्यानंतर चिली आणि पेरू हे साऊथ अमेरिकन देश आहेत. तर असं तुम्ही जर कॅटेगरायझेशन करून लक्षात ठेवलं तर ज्यावेळेस ऑप्शन येतील त्यावेळेस तुम्ही इलिमिनेट करू शकता आरामात. म्हणजे साऊथ अमेरिकेत दुसरे देश असतील तर तुमच्या डोक्यात काय की पेरू आणि चिली. पेरूवर आपण मिरची टाकून खातो ना, तर पेरू और चिली हे 2 तर लक्षात राहील तुमच्या. आणि वरचं ते नाफ्टाचे देश आहेत, नाफ्टा आणि पेरूवर चिली असं लक्षात ठेवा. ते मागे एकदा विचारले होते परीक्षेला, अपेक मध्ये कोणते देश आहेत, तर तसं तुम्ही ट्रिक पण तयार करू शकताय. बाकी इकडच्या साईडच्या मध्ये USSR आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, हाँगकाँग आणि तैवान हे 2 तर स्वतःच्या मालकी देश आहेत. असंच चायना वागतोय, तर ते दोन्ही देश तर त्यांच्या जवळचेच आहेत. त्यानंतर साऊथ कोरिया आहे, मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे. तर ते एकदा वाचून घ्यायचे, व्यवस्थित वाचले तर काही देश लक्षात ठेवायचे. सगळे 21 लक्षात राहणार नाहीत, लक्षात राहिले तर परत विसरून जातील. आता ही जी संकल्पना आहे अपेक्षित जे प्रवर्तक आहेत ते कोण आहेत? ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बॉब हॉक. 21 देश आहेत, या 21 देशात जगातील 40% लोकसंख्या राहते आणि 47% व्यापार आणि 57% GDPचा वाटा अपेक संघटनेचा आहे. कारण अमेरिका आणि रशिया सारखे किंवा जपान, चायना सारखे मोठे देश आहेत, म्हणजे जगातले जे टॉप 2 इकॉनॉमी आहेत अमेरिका आणि चायना तेच त्यामध्ये आहेत. रशिया आता कमकुवत झालाय, युद्धामध्ये जरी असला तरी बाकीच्या गोष्टीत कमकुवत आहे इकॉनॉमीच्या बाबतीत. त्यामुळं अमेरिका आणि चायनामुळं जगातल्या 57% GDPचा वाटा आहे अपेक देशांचा आहे, हे लक्षात ठेवा.
आता ह्याचे पिलर कोणते आहेत या संघटनेचे? तर व्यापार गुंतवणुकीचे उदारीकरण म्हणजे लिबरलायझेशन, त्यानंतर व्यावसायिक सिम्प्लिफिकेशन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कंपनी वगैरे स्थापन करायची असेल तर नॉन टेक्निकल बॅरियर येणार नाही, आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य. ध्येय कोणते असतील तर सगळ्यात महत्वाचं ध्येय काय तर टेरिफ बॅरियर दूर करायचे, सीमेवरील व्यापार, गुंतवणुकीचे अडथळे दूर करून प्रादेशिक आर्थिक एकीकरण करणे. सप्लाय चेन असेल, आता ते क्रॉस बॉर्डर सप्लाय चेन. सप्लाय चेन म्हणजे काय तर समजा शेतातनं माल निघाला तर तो कारखान्यापासून ते ग्राहकापर्यंत जाताना जी चेन असते ती एकदम व्यवस्थित पाहिजे, त्याला आपण सप्लाय चेन म्हणतो. ती क्रॉस बॉर्डर पण विकसित करायची, म्हणजे समजा अमेरिकेचा माल आहे तो रशियामध्ये किंवा जपानमध्ये किंवा चीनमध्ये सुद्धा व्यवस्थित विकला जाईल. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर त्याची विकास करायचा, सीमेअंतर्गत व्यावसायिक वातावरणास प्रोत्साहन द्यायचं. त्यासोबतच दीर्घकालीन लक्ष हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. औद्योगिक दृष्ट्या विकसित देशादरम्यान 2010 पर्यंत मुक्त व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्र विकसित करायचं, म्हणजे फ्री ट्रेड झोन विकसित करायचं, जे विकसित राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये. आणि विकसनशील देश आहेत त्यांनी 2020 पर्यंत या गोष्टी साध्य करायच्या. आता विकसित त्यामध्ये कोण कोण आहे तर चायना आहे, जपान आहे, अमेरिका आहे, त्यानंतर कॅनडा जवळपास आपण विकसित म्हणू शकतो. तर हे 4-5 देश आहेत ते फक्त विकसित आहेत त्यामध्ये. बाकी बाकी विकसनशील जे देश आहेत इंडोनेशिया सारखे तर त्यांच्यासाठी 2020 पर्यंत टाइम दिलेला आहे. दोन्ही लक्षात ठेवा, चिली, पेरू, मेक्सिको सारखे विकसनशील देशासाठी 2020 पर्यंत फ्री ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट झोन तयार करायचा आहे. तर आशिया पॅसिफिक साठीचा जो ट्रेड अग्रीमेंट आहे ऍप्टा 2 नोव्हेंबर 2005 पासून तो अस्तित्वात आलेला आहे. आता एशिया पॅसिफिक मध्ये बँकॉक त्याचं मुख्यालय आहे आणि त्याचा उद्देश काय तर आर्थिक विकास वृद्धिंगत करणे. हे उद्देश सगळ्यांचे सारखेच असतात, ते काय वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही. मात्र एपेक मध्ये भारताला घेतलं नाही म्हणून आपण ऍप्टा नावाचा वेगळा करार केलाय. त्यामध्ये भारत, श्रीलंका, बांगलादेश, दक्षिण कोरिया, लाओस हे मूळ सदस्य होते. त्यानंतर चीन आणि मंगोलिया सुद्धा त्यामध्ये ऍड झालेले आहेत. ऍप्टा मध्ये अजून प्रश्न विचारलेला नाहीये, तेवढी फोकस मध्ये पण नसतो हा करार किंवा त्यातले देश. पण फक्त लक्षात ठेवायचं सचिवालय बँकॉक मध्ये आहे, थायलंड मध्ये, आणि भारत आणि चीन दोघं पण या संघटनेत आहेत. भारत आणि चीन संघटनेत असणारा एक दुर्मिळ मिश्रण आहे यामध्ये. आता आपण तसं आपला त्यांचा जो युद्ध आहे तो युद्ध कधी होतो ज्यावेळेस दोघं जवळपास असतील किंवा जास्त रायव्हलरी असेल. पाकिस्तान आणि भारत जवळपास नाहीत, मात्र त्यांचा जो सरकार आहे पाकिस्तानचं ते 5 वर्ष भारतासोबत युद्ध करू याच गोष्टीवर चालतं. आपल्याला काय काय नेते असतील तेवढं बोलतात, मात्र ते गव्हर्नमेंटच त्या गोष्टीवर चालतं, तिथले न्यूज चॅनल या सगळ्या गोष्टी त्याच्यावर चालतात. आणि भारताचं आणि चायनाचं जे वॉर आहे ते खरं तर काही जागेसाठी जमिनीसाठी आहे, पण मूळ वॉर आहे तो इकॉनॉमिक अँगलवर आहे, इकॉनॉमिक फ्रंटवर आहे. त्यामुळे इकॉनॉमिक फ्रंटवरही भारत आणि चीन एकत्रित असणार आहे आपटा हा करार महत्वाचा आहे आपल्यासाठी. तर ओपेक, ओपेकचा भारताचा तसा काय संबंध नाहीये. मात्र सगळ्यात जास्त भारताच्या इकॉनॉमीवर जर कोण प्रभाव टाकत असेल तर ओपेक संघटना टाकते. भारत त्याचा सदस्य नाही, मात्र भारताची इकॉनॉमिक परिस्थिती ढासळायची असेल किंवा वर न्यायची असेल त्याचं जे ताकद ठेवते ती ओपेक संघटना ठेवते. म्हणजे सार्कचा किंवा कुठल्याही संघटनेचा भारताला एवढा तोटा होणार नाही तेवढा ओपेकचा होईल. कारण भारताची आयात सगळ्यात जास्त कच्च्या तेलाचे आणि निर्यात सगळ्यात जास्त पेट्रोलियम उत्पादनाचे. आपण प्रोसेसिंग हब म्हणून काम करतोय, त्यामुळे तेलाचे भाव आहेत ते कमी जास्त जरी झाले तरी आपल्याला त्याचा तोटा होतोय. कोविडच्या काळात बॅरल पेक्षा तेल स्वस्त अशी बातमी येत होती, आपल्याला वाटत होतं की पेट्रोल 10-15 रुपये होईल. म्हणजे पेट्रोलच्या जे किमती आहेत त्याच्या टॅक्समुळे पण वाढलेले आहे आणि त्याच्या प्रोसेसिंगची सुद्धा किंमत जास्त आहे. कच्चं तेल जरी असलं तरी त्याला प्रोसेस करायला किंमत जास्त लागते आणि त्या गोष्टी जगभरात एक चांगल्या किमतीत पोचवायच्या, त्याचे चढ उतार आहेत त्याचा फटका गिरायकाला बसू नये त्यासाठी ओपेक संघटना अस्तित्वात आलेली. ओपेक संघटनेचं काम असते, ओपेकचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे व्हिएन्ना मध्ये, ऑस्ट्रिया व्हिएन्ना. आणि ऑस्ट्रियाचे ओपेक मध्ये काय संबंध नाही. सुरुवातीला कुठं होतं ओपेकचं मुख्य कुठं होतं जिनेवा, जिनेवावरनं ते व्हिएन्नाला ट्रान्सफर केलंय आणि त्याची स्थापना कुठे झाली बगदाद 1960 ला. एका तेलियाने नावाचे आता ते सिरीजच काढलेले गिरीश कुबेरचे. जर वेळ मिळाला इंटरव्ह्यूच्या वेळेस वाचा किंवा मग परीक्षा झाल्यानंतर वाचा. आता म्हणजे वेळ कमी आहे तसं, पण त्याच्यामध्ये तेलाचा इतिहास सांगितलेला आहे. तेलानं कसं जगाचं जे गोष्टी आहेत त्या बदलल्यात. इराक वॉर असू दे किंवा अफगाणिस्तानचं आक्रमण असू दे, हे सगळं ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या वेस्ट एशियावर
प्रभुत्व ठेवण्यासाठीच काढले होते, कारण तिथे तेलाचे साठे होते. आज जर बघितलं भारतात सगळ्यात जास्त खर्च कशावर होतोय? एनर्जीवर होतोय. एनर्जी हे एक नंबरला आहे खर्चामध्ये. जगातला कुठला पण देश आहे ते टॉपला एनर्जीसाठीच आहे. तर बघा, व्हिएन्नामध्ये त्याचं मुख्यालय आधी जिनिव्हामध्ये होतं. स्थापना झालेली आहे इराकच्या भूमीवर, कारण इराक तेलासाठी आधीपासून प्रसिद्ध होतं. म्हणजे सुरुवातीच्या काळात त्या सगळ्या जे देश होते, आखाती देश, त्याच्यामध्ये इराक टॉपला होता. इराकचं म्हणजे पॉलिटिकल, इकॉनॉमिकल जे वर्चस्व होतं ते इराक युद्ध होईपर्यंत जास्त होतं. आणि तोपर्यंत अमेरिका ज्यावेळेस तिकडे अटॅक करायचे त्यावेळेस त्यांच्यावर रडार नव्हतं किंवा नाईट विजन नव्हतं. तिकडे त्यांनी अटॅक केलं की इथं सद्दाम हुसेनचे पप्पा ते तेलाच्या खाणीला, तेलाच्या त्या विहिरीला आग वगैरे लावायचे आणि त्या विमानाला काय दिसत नव्हतं आणि ते खालीला रॉकेट लॉन्चरने ते विमान उडवायचे. वॉशिंग्टनचे वडील म्हणजे सिनियर, काय तर ते सिनियर, हे ज्युनियर आहेत, ते सिनियर होते. आणि ते सद्दाम हुसेनच्या वडिलांचं नाव काय होतं माहिती आहे? मला आता क्लिक होईना गेलं. त्या दोघांचा आधीपासून वार होता, म्हणजे त्यांची खानदानी दुश्मनी होती. तर त्यानंतर त्यांनी ते पुढे काढले. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस इराकचा वॉर झाला होता त्यावेळेस अमेरिकेकडे सगळ्या गोष्टी अत्याधुनिक आहेत. आता हमास सारखी संघटना रॉकेट लॉन्चरने अटॅक करू शकते, दहशतवादी संघटना तथाकथित आहे ते. तर पुढच्या काळात इराकचं महत्व कमी झालंय, कारण अमेरिकेनं त्याच्यावर कितीतरी वर्ष तसं पद्धतीने राज्यच केलं. अमेरिकेचे सैनिक वगैरे तिथे होते. मात्र ओपेक जे देश आहेत ते आतापर्यंत जे ओएसडीचे देश आहेत त्यांना जुलवत ठेवत आहे. कारण सौदी सारखे देश आहेत ते अमेरिकेला जास्त जवळ काय घ्यायचे? कारण तेलाचं कारण आहे. तेलाचं राजकारण हे त्याच्या मागचं. आता जर अरेबियन कंट्री बघितल्या सगळ्या, तर अमेरिकेला सगळ्यात जास्त जवळचं कोण आहे? सौदी आहे. इराण आधीपासून अमेरिकेला विरोध करते, म्हणजे पिढ्यान पिढ्या इराणचा आणि अमेरिकेचा विरोध राहिलेला आहे. तर ओपेक संघटना काय करते? तर ह्याच्यामध्ये एक मिनिट हा. ओपेकचे जे संस्थापक देश आहेत इराण, इराक, कुवेत, त्याच्यामध्ये कुवेत असेल आणि इराक असेल या दोघांचं कट्टर दुश्मनी होती आधीपासून. तुम्ही एअरलिफ्ट बघितलं असेल, अक्षय कुमारचं एअरलिफ्ट. इराकचा जे वॉर झाला होता त्याच्यानंतर किमती वाढल्या होत्या तेलाच्या, 91च्या आसपास झालं होतं ऑइल शॉक. तर त्याच्यामध्ये इराक आणि कुवेत यांचं युद्ध झालं होतं. तरी पण हे एकत्रित आहेत. त्यानंतर सौदी आणि व्हेनेझुएला हे पाच जे देश आहेत त्यांची इकॉनॉमी आहे ते तेलाच्या निर्यातीवर असणार आहे, म्हणजे बेस्ड त्या तेलाच्या निर्यातीवरच आहे. या पाच देशांनी एकत्रित येऊन ओपेकची स्थापना केली होती. त्यानंतर अल्जेरिया, अंगोला, इक्वेटोरियल गिनिया, गॅब, लिबिया, नायजेरिया, कांगो आणि युए हे 13 सदस्य देश झाले. आता लक्षात ठेवताना आपल्याला काय लक्षात ठेवायचे, जर ते अमेरिके म्हणजे अरब जे कंट्रीज आहेत त्याच्या बाहेर असणार आहे, म्हणजे आशियाई देश आहेत, पश्चिम आशिया, त्याच्या बाहेरचे देश कोणते कोणते त्यातले? तर व्हेनेझुएला आहे, बरोबर आहे का? त्यानंतर नायजेरिया आहे, कांगो आहे, गॅबन आहे, इक्वेटोरियल गिनिया आहे. हे सगळे कुठले आहेत? त्याच्या बाहेरचे देश आहेत. ते फक्त लक्षात ठेवा. 13चे 13 देश लक्षात राहणार नाहीत. 5 देश लक्षात ठेवणं गरजेचं आहे: इराक, इराण, कुवेत, सौदी आणि व्हेनेझुएला. त्यातलं व्हेनेझुएला बॉक्स करून लक्षात ठेवा. व्हेनेझुएला सुद्धा संस्थापक देश आहे. तर हे जे 5 देश आहेत त्यांनी एकत्रित येऊन ओपेक संघटना स्थापन केली, सध्या 13 आहेत. ह्याचं उद्दिष्ट काय? तर पेट्रोलियमच्या बाजारात स्थैर्य निर्माण करणे, कारण ही संघटना असल्यामुळे हे एकत्रित बसून तेलाच्या किमती ठरवतील. नाहीतर मग उद्या काय होईल? आपल्याकडे होतं ना बऱ्याच वेळा हे जे कॉम्पिटिशन असतं बऱ्यापैकी पुस्तकाच्या बाबतीत पण असतं. एक दुकानवाला म्हणतो मी 50% डिस्काउंट देतो, म्हणजे 50% पुढे पुस्तकवाले पण त्यांना देत नाहीत. समजा आधी 20% डिस्काउंट असायचं पुण्याच्या मार्केटमध्ये, कोणी जर 25% चालू केलं असेल, मग एखाद्याने 30% चालू केलं, मग काही जणांनी 40% चालू केलं, आणि काही जण स्कीम काढून काय काय पुस्तकावर 50% डिस्काउंट देतात. आता त्यांना जर 55% डिस्काउंट मिळत असेल तर त्यांचं मार्जिन फक्त 5%च आहे ना. या कॉम्पिटिशन मध्ये लॉस कोणाचा होतोय? फायदा कोणाचा होतोय? फायदा आपला होतोय, कंझ्युमरचा. लॉस कोणाचा होतोय? जे वितरक असतील किंवा जे पुस्तक छापणारे असतील त्यांचा लॉस होतोय. मग ह्यांनी काय म्हणलं की आपण एकत्रित बसूया, जसं कटिंगवाले संघटना असते ना, त्यांनी 150 रुपयाच्या खाली, किंवा मटण विकणार आहे त्यांची पण संघटना आहे, त्याच्यापेक्षा खाली कोणी विकायचं नाही. झेरॉक्सवाले आपल्या गावाकडे तर असतात, झेरॉक्सवाले संघटना, पुण्यात तसल्या संघटना नाही चालणार, पण तिथं असतं 2 रुपयाच्या खाली झेरॉक्स संघटना तिथं
ते आता तुमचं गाव असेल तर त्या गावाची झेरॉक्स संघटनेनं ठरवलेले दर खाली चार्ट लावलेला असतो. 1 साइड 2 साइड 50 पानाच्या वर असेल तर. केसाच्या दुकानात पण तसंच असतं. मग ते आपल्याकडे जसे छोट्या संघटना आहेत तसेच ओपेक संघटना आहे थोडक्यात. ओपेक संघटनेचं काम त्या कटिंगवाल्याच्या संघटनेसारखे किंवा झेरॉक्सवाल्या संघटनेसारखंच असेल की त्याला दर ठरवायचा आणि त्याच्या किमतीमध्ये स्थैर्य ठेवायचं. तिथं बनलेलं असतं बघा खाली टीप असतात टीप. त्यापेक्षा कमी दर घेतल्यास संघटना एवढा दंड आकारणार आहे. मग ती कटिंगवाला पण म्हणतोय की कटिंगला जर मी 150 रुपयाच्या खाली जर घेतले तर मला मग तेवढा दंड बसेल. त्यामुळे त्याचा पण त्यामध्ये फायदाच आहे. तसंच ओपेक संघटना काय करते ते एकत्रित येऊन त्यांच्यावर निर्बंध टाकते की त्या कॉम्पिटिशन मध्ये दर कमी करायचे नाहीत किंवा जास्त वाढवायचे पण नाहीत. त्यामुळं त्याचं पहिलं कुठलं काम आहे ओपेकचं तर प्राइस स्टेबिलिटी. प्राइस स्टेबिलिटी सगळ्यात महत्वाचं काम आहे ओपेकचं. त्यासोबतच पेट्रोलियम विषयक धोरणामध्ये समन्वय कोऑर्डिनेशन करणं आणि एक वाक्यता आणणं. पेट्रोलियम उत्पादक आणि गुंतवणूकदारांना योग्य मोबदला देणं. आता इराक सारखा देश आहे त्यांना एखाद्या ठिकाणी खाण सापडले. खाण म्हणजे काय विहिरीसारखं नाही. माणसाने खांदून खांदून तिथनं पाणी काढताना आपण कसं विहीर खांदू शकतो मॅन्युअली, तसं ह्याला इक्विपमेंट लागणार आहेत. काढण्यासाठी चांगल्या पद्धतीचे मशिनरीज लागणार आहेत. नाहीतर जर पारंपरिक किंवा ट्रेडिशनल मेथडनं जर ती काढली तर त्यातला नॅचरल गॅस वाया जातो. बऱ्याच ठिकाणी आधी नॅचरल गॅस वाया जायचं कारण जिथं पेट्रोलियम कच्चं तेल सापडते तिथं नॅचरल गॅस पण सापडतो. पण ते आधुनिक मशीनचा जर वापर केला तर लॉसेस कमी होतात. तिथं नॅचरल गॅसचं पण उत्पादन घेता येईल पेट्रोलियमचं पण. त्यामुळे काय केलंय तर जे गुंतवणूकदार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळाला तर ते तिथे इन्व्हेस्टमेंट करतील आणि त्याचा दोघांचा पण फायदा आहे. त्यामुळं त्यांना योग्य मोबदला देणं हे सुद्धा त्याचं उद्दिष्ट आहे. त्यासोबतच ग्राहकांना पुरेसे परवडण्याजोग्या आणि निरंतर पेट्रोलियमचा पुरवठा करणं. आता समजा वॉर चालू आहे इस्रायल आणि गाझा. गाझाचा थेट संबंध नाही मात्र सॉरी पेट्रोलियम ओपेकचा थेट संबंध नाही गाझामध्ये, मात्र आजूबाजूचे जे आहेत इराण इजिप्त हे शेजारचे आहेत. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावर पण पडणार आहे. ओपेक ही क्षेत्रीय संघटना किंवा व्यापारी करार नाही हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं जर असं कुठलं वाक्य असेल यातलं तर क्षेत्रीय संघटना नाही आणि व्यापारी करार नाही. क्षेत्रीय संघटना नाही हे कशावरून तुम्ही ठरवू शकताय. यामध्ये वेस्ट एशियन देश आहेत अरेबियन, त्यासोबतच अमेरिकेतले पण देश आहेत काय साऊथ अमेरिकेतले पण आहेत आणि इकडं आफ्रिकेमधले पण देश आहेत. त्यामुळे क्षेत्रीय संघटना होईल का? होईल का? एशियनमध्ये भारताला का घेत नाहीत? कारण एशियन क्षेत्रीय संघटना आहे, रिजनल ऑर्गनायझेशन आहे आणि त्या रिजन मध्ये भारताचा समावेश नाही. एपेक मध्ये भारताचा समावेश नाही. तसंच ओपेक मध्ये भारताचा समावेश होऊ शकतो का? कधी होऊ शकेल जर आपल्या इथं अदानीला एखादे किंवा आता आपण विकलेतच ना ते गोदावरी बेल्ट वगैरे. अदानी अंबानीला जर मोठे तेलाचे साठे सापडले आणि आपण आयातीपेक्षा जास्त निर्यात करायला सुरुवात केली तर मग आपण ओपेक मध्ये जाऊ शकतो. असं काय बॅरियर नाही आहे. बरेच देश नंतर ऍड झालेले त्यांची निर्यात ज्यावेळेस वाढली त्यावेळेस ते ओपेक देशात गेलेले. त्यामुळे क्षेत्रीय संघटना नाही आणि व्यापार करार पण नाही. ही कशासाठी संघटना आहे? प्राइस स्टेबिलिटी आणि कोऑर्डिनेशनसाठी. आता भारत पेट्रोलियम आयात करणाऱ्या 5 मोठ्या देशांपैकी 2 ओपेकचे सदस्य आहेत. सगळ्यात जास्त आयात कुठून करतो आपण? युएई मधनं करतोय आणि त्यानंतर सौदी मधनं करतोय हे लक्षात ठेवा. आपल्या डोक्यात इराण किंवा इराक किंवा सौदी असेल कारण ते मोठे आहेत. युएई असा गाझापट्टी एवढा छोटा देश आहे. 7 अमिरातांनी एकत्रित येऊन युएई युनायटेड अरब एमिरेट्स याची स्थापना केली. मात्र आयातीमध्ये आणि निर्यातीमध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे? युएईचा. म्हणजे दुबईला 2 तासात आपण जाऊ शकतो. म्हणजे जेवढ्या फ्लाईट मुंबईवरनं नागपूर पुण्याला नसतील तेवढ्यापेक्षा जास्त फ्लाईट दुबईला आहे. बरेच लोक आहेत मुंबईतले ते शनिवार रविवार मुंबईला येतात आणि सोमवार ते शुक्रवार दुबईमध्ये काम करतात. असे बरेच लोक आहेत. त्यामुळे आपलं त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन पण चांगलं आहे आणि विजा फ्री आहे. 3-4 दिवसासाठी काय तर त्याने नवीन धोरण जाहीर केलं. युएई 1 नंबरला आहे आणि 2 नंबरला सौदी आहे हे लक्षात असू द्या. भारतात होणारे एकूण पेट्रोल आयातीपैकी 75 ते 80% पेट्रोलियमच्या आयात ओपेक देशाकडून होते. हे पण वाक्य महत्वाचं आहे. 75 ते 80% ओपेक. मग काय असे देश आहेत ते ओपेकच्या बाहेर आहेत पण पेट्रोलियम निर्यात करू शकतात. सगळ्यावर काय बंधन नाहीये ओपेक मध्ये समाविष्ट व्हावं. आता रशियाकडे पण तेल सापडतं, अमेरिकेला पण तेल सापडतं. त्यांची ती वेगळी टेक्नॉलॉजी तेल काढण्याची. अमेरिकेत पण सापडते, आपल्या भारतात पण तेल सापडते. ते कमी प्रमाणात सापडते. बॉम्बे असेल इकडे आसाम मध्ये असेल किंवा गोदावरी बेल्ट असेल ते सुद्धा तिथं सुद्धा तेल सापडते.
ओपेकचा भारताच्या आयातीत 18.4% तर निर्यातीत 10.9% वाटा आहे म्हणजे ओपेक देशांचा. हे काय लक्षात ठेवायची गरज नाही. मात्र 75 ते 80% पेट्रोलियमच्या आयात आपण ओपेक कडनं करतोय हे लक्षात ठेवावं लागणार आहे. तर हे पुढचं गल्फ कोऑपरेशन काउन्सिल. आता जीसीसी आहे त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? कुवेतमध्ये. गल्फ म्हणजे हे सौदीचे असे या गल्फ मधले खाडीतले देश, आखाती देश म्हणतो आपण. त्यात कुठले कुठले देश आहेत तर बहरीन. बहरीन हे सौदीला चिटकून हो का, इथं बारीक देश आहे बहरीन. नंतर कुवेत सौदीच्या वरच्या साईडला आहे. त्यानंतर ओमान, जर सौदीला हज यात्रेला जाताना ओमान, कतार वगैरे बऱ्याच ठिकाणी जातात. ओमान आहे, नंतर कतार आहे, सौदी आहे आणि परत युएई आहे. हे सगळे सौदीला चिटकून असणारे देश आहेत. त्याला गल्फ कोऑपरेशन काउन्सिल असं म्हटलं जातं. जर तुमचं जॉग्राफी चांगला असेल, तुम्ही जर खूप बघितले असेल ते देश, तर तुम्हाला लक्षात ठेवायची पण गरज नाही. गल्फ मध्ये येणारे ते देश आहेत. त्याचं मुख्यालय जे आहे ते रियाद मध्ये. रियाद सौदीची राजधानी. स्थापना 1981 ला झालेली आहे. सौदी अरेबिया, ओमान, कुवेत, बहरीन, कतार आणि युएई हे 6 देश आहेत. प्रादेशिक, राजकीय आणि आर्थिक सहकार्य आहे. हे रिजनल कॉपरेशन साठी आहे, कारण त्याच रिजन मध्ये संघटना आहे. तर आता महत्वाची संघटना EU, आफ्रिकन युनियन. आता आफ्रिकेमधल्या देशांनी एकत्रित आलेले आहेत. आता यातले मेंबर स्टेट आणि सस्पेंडेड स्टेट्स, कारण जेवढे अस्थिरता जगात नाही त्यापेक्षा जास्त अस्थिरता कुठे आहे? आफ्रिकेमध्ये. समजा तुम्ही प्रवासात आहे किंवा तुमच्याकडे आता पुस्तकच नाही, त्यावेळेस तुमच्याकडे टेलिग्राम असेल, टेलिग्रामवर आपल्या नोट्स असतील, ते एका मागे एक देतो तुम्हाला, तर तिथं तुम्ही वाचून घ्या. दिसले तुम्ही वाचताय आणि तेच या दिसले सरांच्या पुस्तकासारखंच आहे सगळं. बऱ्यापैकी गोष्टी दिसले सरांच्या पुस्तकातल्या आहेत आणि जे लक्षात ठेवायचं तेवढंच दिलेलं आहे. हा, मोठो पण लक्षात ठेवायचा, मोठो वगैरे एकदम शेवटी लक्षात ठेवायचं. आधी महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, परत मोठोकडे जायचं. आधी देश किती आहेत, स्थापना कधी आहे, मग परत मोठो. आफ्रिकन युनियन असतील किंवा सार्क असेल, एशियन असेल, हे जे मोठं लक्षातच ठेवायचे, ते महत्वाचे. आता आफ्रिकन युनियनचा मोठो काय? अ युनायटेड अँड स्ट्रॉंग आफ्रिका. आता ह्याच्यामध्ये बघा त्यांनी फ्लॅग मध्ये पण आफ्रिकेचा पूर्ण नकाशा घेतलेला आहे आणि इथं पाम ट्री आणि त्याच्यामध्ये आफ्रिका आहे. म्हणजे आफ्रिका एकत्रित असलेला, खाली काड्या दाखवलेल्या आहेत एकमेकाला कॉपरेट करणार आहे. अँथम काय त्यांचं तर लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर, हे त्यांचं इन्स्ट्रुमेंटल अँथम आहे, म्हणजे राष्ट्रगीत टाईप. पुढच्या काळात त्यांना पण युरोपियन युनियन सारखं करायचंय, पण आता सध्या त्यांना त्यांचा राज्यकर्ता ठरवता येत नाही. किती ठिकाणी तर इन्सर्जन्सी आहे. आफ्रिकेतले बरेच देश आहेत, त्यातला बुरुंडी असेल, नायजेरिया असेल, नायजर असेल, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक असेल, तिथं टुरिस्ट आहेत, असे कित्येक देश आहेत. तुम्हाला जर वेळ असेल तर डॉक्टर यात्री म्हणून एक आहे. डॉक्टर यात्री म्हणजे तो असा एकटा फिरतो, सोलो ट्रॅव्हलर आहे. त्याच्यामध्ये आफ्रिकन बघा, काय काय आफ्रिकन देश आहेत तिथं टुरिझम वीस जागा असते ते माहितच नाही त्यांना, टुरिस्ट जातच नाही तिथं. गेले तरी फक्त राजधानीचं एक शहर असतं, एखादं मोठं शहर असतं, तिथं जाऊ शकतात. कॅमेरा पण बाहेर काढायचा अवघड आहे. कॅमेरा जरी बाहेर काढला तर कोणतरी हातात घेऊन पळून घेऊन जाऊ शकतो. आणि तिथले लोक फक्त स्वतःच्या आणि देवाच्या भरोश्यावर जगतात. असे बरेच देश आहेत तिथं. एकदम एक्स्ट्रीम लेवलची गरीब आहे. तिथली राजधानी जी असेल ती सुद्धा आपल्या गावापेक्षा जास्त मागास आहे. इंटरनेट वगैरे आहे तिथं, इंटरनेटचं कॅफे असतं. कॅफे म्हणजे कसं? इंटरनेट कॅफे म्हणजे कॉम्प्युटर वगैरे नाही, आपला मोबाईल घेऊन जायचा, तासाला पैसे द्यायचं, वायफाय असतं, वायफाय कनेक्ट करायचं, तर स्पीड पण कमीच असतो. अशा आफ्रिकेतल्या बऱ्याच देशाच्या अवस्था आहे. तरी पण त्यातले काही देश आहेत साऊथ आफ्रिकेसारखे, जिथं ब्रिटिशांनी येऊन राज्य केलं आणि त्यांना थोडं प्रगत करून गेले. म्हणजे आपल्यात पण दोन विचारधारा आहेत. त्यातलं काय आपण प्रगत झालोय त्याच्यामध्ये इंग्रजांचा वाटा आहेच. त्यांनी स्टील, त्यानंतर ते कपडे विणायचे वगैरे आपल्याला शिकवलं नाही, तर आपण चरखाच चालवत बसलो असतो बऱ्याच काळापर्यंत. म्हणजे काय ते चुकीचं नाही आहे स्वदेशी वगैरे असणं वगैरे, पण इंडस्ट्री गरजेची आहे ना आपल्यासाठी, पण मिल गरजेचे आहेत. मुंबईमध्ये एवढं डेव्हलपमेंट का झाली? आज मुंबई आर्थिक राजधानी काय, त्याच्यामध्ये काही ना काही झालं तरी ब्रिटिशांचा वाटा आहेच. CSMT आपण बघितलं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, त्याच्यावरून पण आपल्याला कळतंय रेल्वे लाईन त्यांनी जेवढ्या टाकल्या तेवढ्या आपण एवढे 50 वर्ष टाकू शकलो नाही त्या स्पीडनं. आता मी त्यांचं काही कौतुक करत नाही, मात्र त्यांनी पण आफ्रिकेतल्या काही देशांना विकसित करून ठेवलेलं आहे. तिथं बघा, जिथं साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांचं राज्य होतं, तर त्याच्यामध्ये केपटाऊन सारखे वगैरे शहर आहेत. आपण वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये तर ते ग्राउंड दाखवताना ते सिटी मध्ये आधी दाखवतात, बरोबर आहे का? मॅच मध्ये दाखवतात ना बऱ्याच वेळा. त्यावेळेस तर बघितलं असेल की म्हणजे केपटाऊन, जर तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग वगैरे बघत असाल तर. तिथं काय विकसित झालेले देश आहेत, ते या आफ्रिकन युनियनचं नेतृत्व करतायत.
आणि त्यांनी असं ठरवलं की आता त्याच्यामध्ये पुढं सांगतोय मी तुम्हाला म्हणजे कुठली परिस्थिती आहे, कुठलं चार्टर आहे. तर अ युनायटेड अँड स्ट्रॉंग आफ्रिका हे त्याचा मोटो आहे. त्यांचं स्वतःचा अँथम पण आहे. अँथम मधले पहिले 3 शब्द फक्त लक्षात ठेवा. लेट अस ऑल युनाइट, हे पहिले 3 शब्द तर लक्षात ठेवा. अँथम वर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, कारण अँथम असणं हे संघटनेचं वैशिष्ट्य आहे. बऱ्याच संघटनेला अँथम नाहीत, या संघटनेला अँथम आहे. त्यामुळे अँथम लक्षात ठेवा. मोटोपेक्षा अँथम विचारलं जाऊ शकतंय. त्यामध्ये इजिप्तची कैरो राजधानी आणि लागोस हे मोठे अॅग्लोमेशन आहेत, म्हणजे मोठे शहर आहेत. आता इजिप्त म्हणजे आहे ना टुरिझमसाठी, म्हणजे एका ठिकाणी म्हणजे एक 200 किलोमीटरचा एरिया आहे. त्याच्यामध्ये एक प्राचीन शहर आहे, एक मध्ययुगीन शहर आहे आणि एक आधुनिक शहर आहे. असं इजिप्तमध्ये कॉम्बिनेशन आहे कल्चरचं सुद्धा. सगळ्यात मोठं शहर त्यात कैरो आहे. ऑफिशियल लँग्वेज कोणते असतील तर वरच्या साईडला अरबांचं वर्चस्व होतं, म्हणजे जॉर्डन बघा किंवा मग वरच्या साईडला मोरोक्को बघा, इजिप्त बघा. इजिप्त हे वरचे जे देश आहेत, या देशांना अरबचा जास्त कॉन्टॅक्ट आहे, त्यामुळे तिथं अरेबिक चालते. परत फ्रेंच आहे, पोर्तुगीज आहे, स्पॅनिश आहे, कारण तिथल्या वसाहती तिकडे आहेत. अरब लोक, आफ्रिकन लोक काय जाऊन तिकडे शिकलेले नाही. तिथं स्पॅनिश किंवा पोर्तुगीज वसाहती असल्यामुळं त्या भाषा सुद्धा तिथे बोलल्या जातात. किती राज्य आहेत, किती देश आहेत त्यात? 55 देश आहेत. आता हे कमी जास्त झाले तर आपण नंतर पण बघूया. जर चेंज झाले यातले काही देश पुढच्या 3-4 महिन्यात, तर मी ते एका पीडीएफ मध्ये देणार आहे मी तुम्हाला. अजून पण बघत राहा तुम्ही. काय जर चेंजेस असतील तर मला सांगा. माहिती घेतल्यानंतर पण काही चेंजेस होऊ शकतात, कारण हे डायनामिक आहे. तर आता काही महत्वाच्या त्याच्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट मध्ये टप्पे आहेत. आता जे पेपर काढणार आहेत ते काय कुठलं पुस्तक घेऊन बसणार आहेत, कोळंबे सरांचं, देसले सरांचं वगैरे, त्यांच्याकडे काय असणार आहे, इंटरनेट असणार आहे बऱ्यापैकी सगळ्या पेपर सेटरकडे. तर ते इस्टॅब्लिशमेंट मध्ये महत्वाचा टप्पा काय तर आफ्रिकन युनियनचं चार्टर आहे, 1963 आहे. चार्टर लक्षात ठेवा. चार्टर कधीच आहे? 63 आहे. तर अबुजा ट्रिटी झाली होती 91 ला. सिरते डिक्लेरेशन 1999 ला. सिरते डिक्लेरेशन आपल्या पुस्तकात पण दिलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा देश कुठला आहे तर मोरोक्को, 2017 ला ऍड झालेला आहे. सुदान 11ला, मोरोक्को 2017ला. त्यानंतर आफ्रिकन मध्ये जे फ्री ट्रेड अग्रीमेंट झाला, आता तो कॉन्टिनेंटलच्या स्वरूपात झालेला आहे. जास्त करून एफटीए हा सुरुवातीला बायोलॅटरल, मल्टीलॅटरल किंवा प्लुरिलॅटरलच्या स्वरूपात असू शकतो. आता जर प्रश्न आला आफ्रिकन कॉन्टिनेंटल फ्री ट्रेड एरिया हा कुठल्या स्वरूपाचा करार आहे, मल्टीलॅटरल आहे, प्लुरिलॅटरल आहे का बायोलॅटरल आहे? तसं म्हणलं तर ह्याला प्लुरिलॅटरल म्हणू शकतो, कारण जगभरातल्या देशांचा समावेश आहे ना त्यामध्ये. बरोबर आहे का? कारण त्याच क्षेत्रातले भारत किंवा बाजूचा एशियाचा किंवा वरच्या साईडचा सौदी पण त्यामध्ये नाही, तो रिजनल आहे. ह्याला आपण प्लुरिलॅटरल म्हणू शकतो मल्टीपेक्षा. 55 देश आहेत, मात्र तो जगभरात असं विखुरलेला नाही, रिजनल कॉपरेशन आहे. बायोलॅटरल म्हणजे 2 देशाचा, प्लुरिलॅटरल म्हणजे 2 पेक्षा अधिक देश, आणि मल्टी म्हणजे जगभरातले देश त्यामध्ये आले पाहिजे. प्लुरी आणि मल्टी हे दोनला एकमेकाला एकदम जवळ आहे, त्याला एकदम थिन. आता ते प्रत्येक थिंकरच्या दृष्टीने असू शकते की एखादा इकॉनॉमिस्ट आहे, तो आफ्रिकनचा जो एफटी आहे त्याला मल्टी पण म्हणू शकतो. मल्टी आणि प्लुरीच्या आणि ते स्पेसिफिक डेफिनेशन दिलेलं नाही. मल्टीलॅटरल म्हणजे जगभरातले बरेचसे देश त्यामध्ये समाविष्ट असतील, त्याला मल्टीलॅटरल म्हणायचं, जसं डब्ल्यूटीओचा उद्देश आहे. प्लुरीमध्ये 2 पेक्षा जास्त, 3 जरी देश असतील तर ते झालं प्लुरिलॅटरल. जसं आपण बहुवचन, द्विवचन हे इंग्लिश मध्ये आहे ना, तसंच त्या पद्धतीने डेफिनेशन आहे. 25 मे 1663 आदिस अबाबा इथं आफ्रिकन युनियन हा संघ स्थापन झाला. 1963 आदिस अबाबा हे ठिकाण पण महत्वाचं आहे. 2001 लुसाका परिषद जी झाली त्याच्यामध्ये आफ्रिकन एकता संघटन ओएयूचं रूपांतर एयू मध्ये झालं. ऑर्गनायझेशन आफ्रिकन युनियनचं रूपांतर एयू आफ्रिकन युनियन मध्ये झालं. कधी झालंय? 2001 मध्ये. कुठली परिषद? लुसाका. नाव पण लक्षात असू द्या. 2002 ला डर्बन परिषदेत औपचारिक अनावरण त्याचं करण्यात आलं, म्हणजे औपचारिक त्याची उद्घाटन करण्यात आलं होतं. आफ्रिकन युनियन मध्ये 55 देश आहेत. किती देश आहेत? 55.
संख्या लक्षात असू द्या. उद्दिष्ट काय असेल तर जसं बाकीच्या संघटनेत बोलवचन आहे तसंच त्याचं एकता टिकवणे, वाद मिटवणे, आर्थिक सामाजिक समावेशन करणे, मानवी हक्काचं जतन करणे हे महत्वाचं आहे, बाकीच्या ठिकाणी नाही. मग त्याला इम्पॉर्टंट करून ठेवा तुम्ही. मानवी हक्काचं जतन करणे सारखं अपेक दुपेक मध्ये आहे का? त्याच्यामध्ये नाही. ह्याच्यामध्ये मानवी हक्काचं जतन करणे का ना, जगणं हेच तिथं मोठा प्रश्न आहे आफ्रिकेमध्ये. जगणं हेच स्वातंत्र्य आहे, जसं मणिपूरच्या लोकांना आता वाटायला लागलं. आधी आजचे दिन पाहिजे होते त्यांना, आता जगणं पाहिजे फक्त. तर मानवी हक्काचं जतन करणं हे त्यांच्या प्रायोरिटीवर आहे. त्यामुळं मानवी हक्काचं जतन करणं हे लक्षात ठेवा. सर्व प्रकारच्या वसाहतवाद समाप्त करणे. आता कॉलनी जे आहेत तिथं, आधीच्या काळात तिथं परकीय राज्य करत होते, आता तिथं त्यांचे त्यांचे राजे आहेत. सद्दाम हुसेन सारखे किंवा गद्दाफी सारखे त्यांनी उलटून पाडलेले आहेत, पण बरेच अजून आहेत. तर ते किंवा ते नवीन हुकुमशाह आहेत. जसं इलेक्शन तर घेतलं जातं आपल्या इथे काय काय ठिकाणी म्हणजे आपल्या लोकशाही देशात तर भारतासारख्या लोकशाही देशात ते एकदम क्लिअर होतं. पण जगातले बरेच लोकशाही देश आहेत तिथे फक्त नावापुरते इलेक्शन घेतले जातात. अमेरिकेत पण बघा, अमेरिकेपेक्षा आपली तसे इलेक्शन सिस्टीम चांगली आहे. ईव्हीएम वगैरे किती वेळा तर त्याच्यावर आक्षेप घेतले गेले, पण आता ते निकालात निघालेले. तिथं ते ट्रम्प हरल्यानंतर किंवा ट्रम्प ज्यावेळेस पराभूत झाला तेव्हा ट्रम्प समर्थक एवढे रस्त्यावर उतरले की ट्रम्पला अटक करावी लागली. आपल्याकडे तेवढं स्मूथली आधी तर झालेलं आहे. काँग्रेस नंतर भाजप ज्यावेळेस सत्तेत आलं, पुढचं काय माहित नाही, पण मागे तर आतापर्यंत आपण म्हणू शकतो, आजच्या दिवसापर्यंत म्हणू शकतो की सॉफ्ट डिसमिसल किंवा सॉफ्ट ट्रान्झॅक्शन आहे आपल्याकडे, एकदम स्मूथ ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे म्हणजे कालचा मुख्यमंत्री, आता आपल्याकडे तर महाराष्ट्रात बघा ना, आपण 3 वेळा ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, ते पण एकदम स्मूथ. म्हणजे कालचा आज कोण मुख्यमंत्री असेल सांगता येत नाही. तर आफ्रिकन देशाच्या लोकांच्या कल्याणासाठी सहकार्य करणं हे त्याचं मेन उद्दिष्ट असणार आहे. ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनियनचं मेन उद्दिष्ट काय तर लोकांचं सहकार्य करणं, मानवी हक्काचं जतन करणं, वसाहतवाद समाप्त करणं. कारण तिथं बरेचसे हुकुमशाह होते आणि एक लाट आली अरब स्प्रिंगची. अरब स्प्रिंगनं 7-8 देशामधले हुकुमशाह संपवून टाकले. तिथले हुकुमशाह तिथं राहायला घाबरायचे. जसं आता पाकिस्तानचा माजी पंतप्रधान राहतोय, एक तर तो त्याला मारलं जातंय, नाहीतर मग त्याला अटक केली जाते. या 2 गोष्टी पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या बाबतीत आहेच. तो एकदा सत्तेवरनं खाली आला, आता तो इम्रान खानच्या मागे लागलेच आहेत त्या गोष्टी. त्याच्या आधी मुशर्रफ असेल, नवाज शरीफ असेल, भुत्तो असेल, बेनजीर भुत्तो असेल, एक तर त्याला मारतात, नाहीतर त्याला जेलमध्ये जावं लागतं. त्यामुळे तिथं पंतप्रधान व्हायला सुद्धा घाबरत असतील. आपल्याकडे जेलमध्ये नाही जायचं म्हणून मुख्यमंत्री पंतप्रधान काय तर होतील, त्यांच्याकडे झाल्यानंतर जातील. असं वेगळं वेगळं दोन्हीकडे. कारण तिथं आर्मीचं कंट्रोल आहे, बरोबर आहे, आर्मीचं कंट्रोल आहे तिकडे सगळ्या गोष्टीवर. आपला मुख्यमंत्री पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री पोलिसांना कंट्रोल करतो, फक्त पोलिसांना. आणि पंतप्रधान पण आर्मीला, टेक्निकली आर्मीला कंट्रोल करू शकतो. न्यायालय आपले स्वतंत्र आहेत, त्यांच्या न्यायालयावर सुद्धा कंट्रोल आहे. फक्त मुशर्रफच्या बाबतीत वगैरे न्यायालयानं थोडं पुढाकार घेतला होता अटक करण्यासाठी. तर प्रत्येक देशाचं स्ट्रक्चर वेगळंच आहे. तर बघा, आता आपण मागं बघितलं होतं की फ्री ट्रेड झोन मध्ये एक संघटना गेलेली होती, त्याचं नाव होतं मर्कासूर. मर्कासूर कणाचे तर दक्षिण अमेरिकेचे, जे वरचे जर बघितले नाफ्टामध्ये काय येते, आता मर्कासूरचं जे नाव आहे ना ते तिकडच्या स्पॅनिश वगैरे भाषेत आहे. कारण जर बघितलं आपण आधीचे ते देश होते, राज्य करणारे देशामध्ये सगळ्यात महत्वाचे देश कोणते होते? ब्रिटिश, त्यानंतर फ्रेंच, पोर्तुगीज, स्पॅनिश आपल्याकडे आले नाहीत. कारण त्यांनी जसं, म्हणजे मी आधी पण सांगितलं होतं, लक्ष द्या इकडं, आधीच्या काळात जसं डाकू किंवा हे असतील, चोर असतील, ते वाटणी करतात, तसं यांनी पण वाटणी करून टाकली होती. स्पेन वगैरे ते तिकडं राज्य करणार आणि ब्रिटिश फ्रेंच आहेत ते इकडच्या साईडला राज्य करणार. कॉन्टिनेंटल आणि ओरिएंटल असं त्यांनी विभागणी करून टाकली होती. त्यामुळे स्पेनचं राज्य आहे ते साऊथ आफ्रिकेतल्या बऱ्याच ठिकाणी. त्यामुळं त्याचं नाव बघा हे त्याच पद्धतीने ठेवलेलं आहे, मर्क्युडो कम्युडल सुर कॉमन साऊदर्न मार्केट. आता हे मर्कासूरचं जे नाव आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ठेवलं होतं. आपल्याकडे कसं ओढून ताणून स्कीमच्या नावामध्ये चांगलं नाव आणलं जातं, तसं ओढून तोडून मार्कासूर नाव त्यांनी आणलेलं आहे. स्पॅनिश भाषेत काहीतरी अर्थ होत असेल. तर 1991 ला असन्सिन करार
हे करार लक्षात ठेवा तुम्ही. जेवढे जे करार आहेत ते जोड्या लावायला येऊ शकतात. बँकॉक असेल, ॲसेन्सिक असेल, किंवा इथं आफ्रिकन युनियनचे जे करार आहेत ते बाजूला काढा. ते लक्षात ठेवा, ते परीक्षेसाठी महत्वाचे. मग त्या गोष्टी कराल तरच पोस्ट वगैरे मिळण्याची शक्यता आहे. कारण आता जे मेरिट आहे ते 500ला क्रॉस व्हायला बसले आता. त्यानंतर सदस्य देश आहेत त्यामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वे. मोटो काय? आवर नॉर्थ इज द साऊथ. 1900 1955 पासून मर्कसूर एक कॉमन, 55 पेक्षा 95 आहे, कॉमन मार्केट झालेले आहे. सदस्य देशामध्ये मुक्त व्यापार, वस्तू सेवा आणि चलनाचा मुक्त संचार करणे. आता फ्री ट्रेड मार्केट म्हणजे काय, मी पहिल्या लेक्चरला सांगितलेलं आहे. एफटीए म्हणजे काय, किंवा कॉमन मार्केट म्हणजे, तर कॉमन मार्केट एफटीएच्या खूप पुढचं आहे. कॉमन मार्केटमध्ये आहे ना, जसं जीएसटी नंतर आपल्या इथं तुम्ही एखादी वस्तू घ्या, समजा ऍपलचा पेन आहे, तर ऍपलचा हा पेन इथं जेवढ्याला भेटायचा तेवढा कर्नाटकला भेटत होता. कर्नाटकला स्वस्त किंवा महाग असेल, कारण तिथलं राज्य तिथं सेल टॅक्स आकारत होता आधी. आता जीएसटी झाल्यामुळे इथं 18% ह्याच्यावर असेल तर कर्नाटकमध्ये पण किती असणार आहे, 18%. त्यामुळे किमती सारख्या झाल्या. कॉमन मार्केटमध्ये तसंच असते. आयात निर्यात शुल्क असेल किंवा टॅक्सेशन असेल ते जवळपास सगळ्या देशात सारखं असते. या कॉमन मार्केटमुळे काय होईल, तर ब्राझीलमध्ये जेवढे वस्तू तेवढ्या किमतीला मिळते तीच पॅराग्वेमध्ये मिळेल. कारण चायनाची जी वस्तू असेल, ज्या आयात शुल्कानं पॅराग्वे त्याच्यावर आयात शुल्क आकारते, त्याच्यावर तेवढंच सेम उरुग्वे सुद्धा त्याच्यावर आयात शुल्क आकारेल. त्यामुळं कॉमन मार्केटमध्ये वस्तू आणि सेवा त्यांचा मुक्त संचार असतो. मजूर सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. आता ही लॅटिन देश होते ते आधीपासून अमेरिकेला तोंड देत होते. मेक्सिको पासून जे खाली जातं ते सगळे अमेरिकेच्या विरोधात लढतायत. जसं चीनच्या विरोधात भारत असेल, तिच्या खाली तैवान असेल, सिंगापूर असेल, चीनचा विरोध सहन करता येतं, कारण चीन त्यांना डॉमिनन्स करायला बघते. तसंच अमेरिकेच्या धोरणाला आणि कूटनीतीला तोंड देण्यासाठी मार्कासूर देशाबरोबर कम्युनिटी ऑफ लॅटिन अमेरिकन अँड कॅरिबियन स्टेट्स नावाची संघटना स्थापन केलेली आहे. त्यात 36 सदस्य आहेत. कॅरिबियन म्हणजे काय, इकडे वेस्ट इंडिज सारखे जे देश आहेत, जगाचा नकाशा जर बघितला, हे जे देश आहेत बारके बारके, हे कॅरिबियन देश आहेत. जर तुम्हाला जॉग्राफी व्यवस्थित समजायची असेल ना, तर ट्रॅव्हल ब्लॉग बघा. ट्रॅव्हल ब्लॉग मधनं तुम्हाला बरंच माहिती, तिथलं कल्चरल, त्यासोबतच इकॉनॉमिकल वगैरे सगळ्या गोष्टी समजतील. नाफ्टा बघा, नाफ्टाचं नाव UNMCA करण्यात आलेलं आहे, नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड एरिया, नाफ्टा. आता ह्याच्यामध्ये कुठले देश होते आधी, कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिको, ह्या 3 देशांनी मिळून नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड एरिया स्थापन केला होता. 1994 पासून हा करार लागू करण्यात आला. आणि परत त्याचं नाव आता 1 जुलै 2020 पासून US मेक्सिको कॅनडा अग्रीमेंट, USMCA असं करण्यात आलं. इथं येस करा, USMCA असं त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे. आधीचे जे देश होते तेच 3 देश आहेत, मात्र युनायटेड स्टेट, मेक्सिको अँड कॅनडा अग्रीमेंट. नाफ्टापेक्षा जास्त हा करार समावेशक आहे आणि 1 जुलै 2020 पासून तो लागू करण्यात आलेला आहे. आता एफटीए म्हणजे काय, सुरुवातीला आपण बघितलेलं आहे. नंतर युरोपियन युनियन शेवटची संघटना आहे. युरोपियन युनियनचे 7 आधारस्तंभ आहेत. आता बाकीच्या फॅक्च्युअल गोष्टी त्यामध्ये आहेतच पुस्तकात, तर त्या 7 मध्ये आहे ना, इकॉनॉमिक कमिशन आहे शेवटची संघटना फक्त बघा. नंतर काउन्सिल ऑफ द युरोपियन युनियन आहे, युरोपियन काउन्सिल आहे. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी युरोपियन पार्लमेंट. आता निर्णय घेण्यासाठी ज्या 3 संस्था आहेत, कमिशन, त्यानंतर काउन्सिल आणि पार्लमेंट. आता काउन्सिल म्हणजे काय असेल, आपल्याकडे जसं मंत्री असतात तसं काउन्सिल. कुठल्या ह्याच्यात जर काउन्सिल असा शब्द आला असेल, मी मागं पण सांगितलंय, मंत्री परिषदेचं काम असतं अपेक्स लेवलचे निर्णय घेणं, धोरण ठरवणं. काउन्सिल म्हणजे मोजकी लोक असतील. पार्लमेंटमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह खूप मोठ्या प्रमाणात असतील, पण पार्लमेंट सुद्धा निर्णय घेण्याचं काम करतं. आणि दुसरं काय, युरोपियन कमिशन, ह्याच्यामध्ये अधिकारी वगैरे असतील, कमिशन मध्ये अधिकारी असतात बऱ्यापैकी, तर निर्णय घेण्याचं काम हे करतं. नंतर युरोपियन काउन्सिल दिशा ठरवतं. न्याय देण्याचं काम कोर्ट ऑफ जस्टिस करणार आहे आणि लेखा परीक्षांचं काम युरोपियन कोर्ट ऑफ ऑडिटर हे करतं.
आता त्याचे मुख्यालय वगैरे तिथं दिलेलेच आहेत, आपण बघूया पुढं. आता युरोपियन युनियनचं मुख्यालय कुठे आहे? ब्रुसेल्स, बेल्जियम मध्ये. स्थापना 1993 ला, सदस्य 27 देश आहेत. त्याच्या आधीचा टप्पा वगैरे आपण बघतोय. 1958 मध्ये काय झालं, तर 6 देशांनी एकत्रित येत युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीची स्थापना केली. युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी कधी स्थापन झाली? 1958 ला. आता हे 6 देश कोणते आहेत ह्याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, इटली, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड. आता बघा, जर्मनी आणि इटली हे आधीपासून एकदम जवळजवळ राहिलेले आहेत, युद्ध करताना पण आणि बरबाद व्हायचं तरी पण हे सोबतच झालेले आहेत, उद्ध्वस्त पण सोबतच झालेले आहेत. दोन मित्र होते, मुसोलिनी आणि हिटलर, तेव्हापासून हे सोबत आहेत. जर्मनी आणि इटली आहेत. त्यानंतर बेल्जियम आहे, बेल्जियमचं तरी मुख्यालय ब्रुसेल्स तिथंच आहे. त्यासोबत लक्झेंबर्ग आणि नेदरलँड लक्षात ठेवा, आणि फ्रान्स एक त्यामध्ये आहे. आता जास्त करून फ्रान्स आणि इंग्लंड जवळ असतात, कुठल्याही करारात दोघं सोबत असतात. मात्र ह्याच्यामध्ये संस्थापक मध्ये इंग्लंड नाहीये, हे लक्षात असू द्या. आता तर इंग्लंड संघटनेत पण बाहेर पडलेला आहे. ईईसी संस्था कस्टम युनियन होती. काय होती? कस्टम युनियन. म्हणजे टेरिफचे जे रेट आहेत, आयात शुल्क, हे सारखे असायचे त्यामध्ये. त्यासोबतच व्यापार, सेवा, उत्पादन आणि उत्पादनाचे घटक सुरुवातीला टप्प्यानंतर हळूहळू तिथं त्याची सुरुवात झाली, की तिथं येणारे जाणारे मजूर आहेत त्या देशातनं फ्रीली येऊ जाऊ लागले. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट क्रॉस बॉर्डर व्हायला सुरुवात झाली, आणि टप्प्याटप्प्यानं युरोप देशातला हा सहकार्य वाढला. आणि त्याच्या पुढे जाऊन अणुऊर्जा, आरोग्य सुरक्षा, जागतिक संबंध, न्याय आणि स्थलांतर या सगळ्या गोष्टी एकत्रित आणून व्यापक करार करण्यात आला. आणि 1993 ला मग युरोपियन युनियन अस्तित्वात आली. आता कस्टम युनियनचे रूपांतर इकॉनॉमिक युनियन मध्ये झालं. 1993 ला ईईसीचं रूपांतर ईयू मध्ये झालं. आणि ईयू जे आहे ते पॉलिटिकल युनियन बनण्याकडे मार्गक्रमण करत आहे, मात्र अजून केलं नाही. पॉलिटिकल युनियन म्हणजे काय, तर त्या सगळ्यांचं मिळून एकच प्रेसिडेंट असणार आहे, जसं युएसएसआर आणि युएसएस आहे. अजून ते पॉलिटिकल युनियन नाहीये, इकॉनॉमिक युनियन आहे. यू ही कायदा आधारित संस्था आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला त्यांनी कायदे आणि करार केलेले, ट्रिटीज आणि कायद्यानुसार ते चालते. त्यामध्ये लिस्बन करार 2007, निके करार 2001, एम्स्टरडम 1997 आणि मॅस्ट्रिच 1992. मॅस्ट्रिच करार का महत्वाचा आहे, तर मॅस्ट्रिच करारानुसार काय झालंय, ईयू ची स्थापना झालेली आहे. आणि लिस्बन करारानुसार बाहेर पडण्याचे तत्व सांगितलेले आहेत. बाहेर कसं पडणार, आता युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी करारासोबत मॅस्ट्रिच करार सगळ्यात महत्वाचं आहे. मॅस्ट्रिच करार आपण लक्षात ठेवलं, कधीच आहे, साल लक्षात ठेवा, 92चा आहे. आणि युरोपियन युनियनची स्थापना कधीची आहे? 93च्या, पुढच्या वर्षीची आहे. ईयूचा सदस्य होण्यासाठी 1993 ला कोपनहेगन निकष आणले, कोपनहेगन क्रायटेरिया. ते निकष काय आहेत, तर निकष लक्षात ठेवा, पुढच्या टप्प्यात ह्याच्यावर 100% प्रश्न येणार आहे. थोडं डीप मध्ये जाते. तर स्थिर लोकशाही असली पाहिजे, मानवी हक्काचा आदर केला पाहिजे, कायद्याचं राज्य असलं पाहिजे. बघा, स्थिर लोकशाही आणि कायद्याचं राज्य हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत. त्यासोबतच खुली बाजार अर्थव्यवस्था, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थाच पाहिजे तिथं. त्यासोबतच ईयूच्या कायद्यांना त्यांनी मान्यता दिलं पाहिजे. कोपनहेगन निकष आहे, आणि त्या निकषात बसणारे ईयूला सदस्य होण्यास पात्र आहेत. आणि बाहेर पडण्यासाठी मग लिस्बन करार मध्ये काही गोष्टी सांगितल्या, त्या करारानुसार लिस्बन करारातून बाहेर पडता येतं. शांत बसा जरा. लिस्बन करारामध्ये काय बाहेर पडण्याची तत्व सांगितलेले आहेत. आतमध्ये येण्यासाठी निकष कुठे आहेत? कोपनहेगन मध्ये. दोन्ही लक्षात ठेवा. इंग्लंड 1 फेब्रुवारी 2020 पासून ईयूचा सदस्य राहिलेला नाही, त्यांनी सार्वमत वगैरे घेतलं होतं. काही पॉईंटच्या फरकाने फक्त बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, म्हणजे तिथं पण 50-50 होतं त्या गोष्टी. आर्थिक संकटातून वाचण्यासाठी 2012 ला ईएसएम, युरोपियन स्टेबिलिटी मेकॅनिझम, हे उभारण्यात आलेलं आहे. कारण त्यावेळेस ग्रीस सारखे देश अडचणीत आले होते, आणि त्यामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या युरोझोन मधील देशांना ईएसएम अंतर्गत आर्थिक सहाय्य केलं जातं. त्यांनी एक फंड तयार केले, त्याची कर्जाची मर्यादा कमाल 700 बिलियन बोरो, 700 बिलियन युरो एवढी कर्जाची कमाल मर्यादा आहे. त्या फंड मधून कर्ज घेऊन त्या देशाला स्टेबिलिटी किंवा त्या कर्जातनं किंवा दिवाळखोरीतनं बाहेर काढता येईल. 2015 मध्ये जंकर आयोगाच्या शिफारशीवर, जंकर आयोग लक्षात ठेवा, युरोपियन युनियनने 2020 पर्यंत सामायिक डिजिटल बाजार विकसित करण्याचे उद्देश ठेवलेले आहे. तर सामायिक डिजिटल बाजार काय असेल, तर भारतात बघा तुम्ही, आपण युपीआय न पेमेंट करतो, लक्ष द्या. भारतात युपीआय न पेमेंट करतो, नेपाळमध्ये सुद्धा युपीआय ला मान्यता आहे. काही काही देश आहेत त्यांनी युपीआय स्वीकारलाय, मात्र डिजिटल पेमेंट करण्यासाठी आपण अमेरिकेला वगैरे युपीआय न पेमेंट पैसे पाठवू शकत नाही. मग त्यासाठी
डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी सामायिक डिजिटल बाजार तयार केलेला आहे. त्यामध्ये डिजिटल मार्केटिंग असेल, ई कॉमर्स असेल किंवा डिजिटल नेटवर्क असेल, ते विकसित करणे या धोरणाचा भाग आहे. त्याला त्यांनी डिजिटल सिंगल मार्केट स्ट्रॅटेजी असं म्हटलेलं आहे. तर जिंकळ आयोगानं काय केलंय, तर कॉमन डिजिटल मार्केट तयार करण्याचा प्रस्ताव किंवा शिफारस केलेली आहे. जिंकळ आयोग कशासाठी, कॉमन डिजिटल मार्केटसाठी. त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 2007 मध्ये युएन ग्लोबल क्लायमेट चेंज अलायन्स नावाची चळवळ सुरू केलेली. ग्लोबल क्लायमेट चेंज अलायन्स, त्यामध्ये विकसनशील देश तसेच अत्यल्प विकसनशील देश असतील किंवा लहान बेट असतील, तिथं पर्यावरण संवर्धनावर चर्चा करायची. कारण तिथले बरेच देश आहेत. आता तुम्ही वेनिस वगैरे बघताय, त्यांची जी इकॉनॉमी आहे कशावर आहे, टुरिझमवर आहे. आणि जर जागतिक पातळी जर वाढली पाण्याची, असे बरेच युरोप मधले देश आहेत, त्यांना त्याचा तोटा होऊ शकतो. कारण ते बेटावर असणार, ग्रीस सारखा देश छोटे छोटे बेटावर आहे, ब्रिटनमध्ये सुद्धा छोटे छोटे बेट आहेत, तर त्याचा तोटा त्यांना होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी पर्यावरण संवर्धनावर ग्लोबल क्लायमेट चेंज अलायन्स नावाची चळवळ उभी केली. नाव देतील ते, हे कुठली संघटनेनं उभं केलं ह्याच्यावर पण प्रश्न येईल. तर ती युएन उभा केलेली आहे. या चळवळीचा उद्देश काय, तर त्या देशांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करायची पर्यावरण संवर्धनासाठी. आणि युनियनने पॅरिस करारान्वये जे INDC आहेत त्याची पूर्तता करण्याचं सांगितलेलं आहे. त्यामध्ये शेवटची संघटना बघा, ब्रिक्स. शेवटची आहे ब्रिक्स. तर बघा, ब्रिक्स नावाची जी संघटना आहे ती ब्राझील नावानुसार आहे. सगळ्यात शेवटी लक्ष द्या, ब्रिक्स मध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका आहे. ब्रिक्स बद्दल बऱ्याच जणांना माहित असेल. तर बघा, साऊथ आफ्रिका सगळ्यात शेवटी आलाय यामध्ये. ब्रिक जी संघटना आहे त्याचं जे संकल्पना आहे ती गोल्डमॅन सॅक्स नावाची एक कंपनी आहे त्यांनी वापरली होती 2001 मध्ये. आता राईज ऑफ साऊथ 2013ला जी आपला HD आहे त्याचं जे आपण म्हणतो टॅगलाईन किंवा जे रिपोर्टवर असतं, रिपोर्टची टॅगलाईन ती काय होती, राईज ऑफ साऊथ. साऊथ मधले जे देश आहेत, आता साऊथ मध्ये रशिया नाही मात्र इक्वेडोरच्या खाली असणारे देश आहेत, ते पुढच्या काळात जगाला लीड करतील असा अंदाज सांगितला होता. त्यामध्ये साऊथ आफ्रिका, भारत, ब्राझील सारखे देश होते जे विकसनशील अर्थव्यवस्था आणि पुढच्या काळात ते त्यांचा GDP रेट जास्त राहणार आहे. अशा संघटनांना गोल्डमन सॅक्सनं ब्रिक ही संज्ञा वापरली होती. पुढील 50 वर्षात ब्रिक देशाची अर्थव्यवस्था जगातील प्रमुख अर्थव्यवस्थापैकी एक राहील. कारण रशिया, अमेरिका, चायना सारखे, रशिया अमेरिका सारखे सॅच्युरेशनला आलेले आहेत. पुढे चायना सारखे देश लीड करणार आता आपण बघतोय. कोरोना नंतर अजून जास्त चायना पुढे आलेला आहे. तर या कंपनीनं बाकीत केलं होतं. 2009 मध्ये ही संकल्पना खरोखरच उदयास आली आणि ब्रिक देशांची एक संघटना स्थापन झाली 2009 मध्ये. 2009 ला रशियामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना या देशांनी एकत्रित येत राष्ट्राध्यक्षांची पहिली परिषद आयोजित केली होती. 21 सप्टेंबर 2010 ला जी परराष्ट्र मंत्र्यांची परिषद भरली होती त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला घ्यायचं असं ठरलं. आणि 2011 मध्ये चीनच्या परिषदेत दक्षिण आफ्रिका यामध्ये आलं. 2009 ला स्थापना, 2011 ला साऊथ आफ्रिका त्यामध्ये ऍड झालं. ब्रिक्स गटातील देशांमध्ये अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील सहभागाविषयी आणि सहकार्याविषयी चर्चा केली जाते. आता ह्याचे जे महत्वाचे पिलर आहेत ते कुठले कुठले, तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, SDG आणि MDG हे पूर्ण करणं. 2015 नंतर आता SDG, 2015 MDG होतं. आंतरराष्ट्रीय आर्थिक वित्तीय परिस्थिती हे सगळीकडे असणार आहे. पर्यावरण बदल हे महत्वाचं आहे आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद हे ब्रिक्स साठी महत्वाचं आहे. 2011 मध्ये ब्रिक्स देशांचा मिळून व्यावसायिक, राजकीय आणि सांस्कृतिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने ब्रिक्स फोरम सुद्धा तयार करण्यात आलेला. आता मी तुमच्यासाठी काय ठेवलेलं आहे, तर जे परिषद असतील शेवटी झालेल्या डिसेंबर मध्ये एकदा बघायच्या. आत्ता करून काय उपयोग नाही, कारण या वर्षीच्या परिषद आहेत त्या अजून ऍड झालेल्या नाहीत. वर्षाच्या शेवटी बरेच परिषद होतात. आता परिषदेचा काळच चालू झालाय. परिषद आणि रिपोर्ट डिसेंबर मध्ये येतात. आपली परीक्षा कधी आहे ते अजून डिक्लेअर नाही झालेलं. हा, जानेवारी मध्ये अंदाज आहे. त्यामुळे आपले पेपर साधारण डिसेंबर मध्ये सेट होतील. त्यामुळे त्या काळापर्यंत आपण जे करंट अफेअरच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ऍड करून ती देईल. त्याच्यावर एखादं लेक्चर पण घेईल. म्हणजे समजा मी ट्रेनिंगला गेलो असेल तर ऑनलाईन घेईल, मग ते आपण नंतर ऍड करू. आता आपण थांबूया, जावा सगळं.